पण त्यामुळे फार जॉब इनसिक्युरिटी होईल असं वाटणार नाही तुम्हाला? सिलिकॉन व्हॅलीमध्ये पण सध्या जॉब क्रंच खूप आहे. मला फॅन कंपनीमध्ये क्वालिफाय व्हायचं आहे किंवा मला जॉब मिळवायचा आहे, तर आजच्या इंजिनियर्सनी काय केलं पाहिजे? पण गुगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट कम्प्लिटली फोकस्ड ऑन AI. कम्प्लिटली इंडियन्स आणि चायनीज दे आर टेकिंग ओव्हर द एंटायर सॉफ्टवेअर इंडस्ट्री. चायनीज प्रोग्रामर्स हे आपले कॉम्पिटिशन असतील येणाऱ्या काळामध्ये. परवाच AICTEचा रिपोर्ट मी वाचला, त्याच्यामध्ये भारतामध्ये MS करायचं जे प्रमाण आहे ते फार कमी झालेलं आहे. डिक्लाईन, इट्स ऑन अ डिक्लाईन. आता तुमच्या नावाचे 4 पेटंट्स आहेत, तर ते पेटंट्स तुम्ही MS न करताच केलेलं आहे तुम्ही. MS जे फॉरेनला जाऊन करतात राईट, त्याच्यामागे एकच मोटिवेशन असतं की बाहेर जायचं आहे. आता कॉलेजेस हॅव टू कम्पीट विथ ऑनलाईन ट्युटर्स. इंजिनिअरिंग झाल्यानंतर जॉब पहिला मिळाला म्हणजे झालं असं नाही. पहिला जॉब मिळाला म्हणजे सुरुवात झाली असं आहे मी म्हणतो. नमस्कार, DKT टेक बाईटमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. DKT टेक बाईट पॉडकास्ट सिरीजचा हा दुसरा एपिसोड आहे आणि आज आपल्यासोबत इंडस्ट्री एक्सपर्ट म्हणून आपण इन्व्हाइट केलेला आहे विशाल चौगुले यांना. आमचे मित्र देखील आहेत आणि इंडस्ट्रीचा प्रदीर्घ 22 वर्षाचा अनुभव त्यांचा आहे आणि आज त्यांनी आपल्यासोबत DKT टेक बाईट या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्यासोबत गप्पा मारायला आलेत. विशाल दादा, तुमचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. विशालदादांनी त्यांची करिअरची सुरुवात इन्फोसिस, त्यानंतर एमडॉक्स, त्यानंतर IBM आणि आता सध्या VMware जी ब्रॉडकॉमनी ॲक्वायर केलेली कंपनी आहे त्या कंपनीमध्ये आता ते कार्यरत आहेत. त्यांचे 4 पेटंट्स आहेत, US पेटंट्स आहेत आणि त्यामधले 3 ग्रँटेड आहेत, 1 इज अवेटेड. आणि त्यांनी प्रिन्सिपल इंजिनियर म्हणून आज VMware विच इज अ कंपनी ऑफ ब्रॉडकॉम, प्रिन्सिपल इंजिनियर म्हणून आज तिथं काम करत आहेत. तर आज मी त्यांना इथं बोलवायचं कारण असं आहे, इंडस्ट्री आणि ॲकॅडेमिक्समधला जो गॅप आहे त्याबद्दल आज आम्ही चर्चा करणार आहोत. आणि इंडस्ट्रीचे रिक्वायरमेंट्स काय आहेत, इंडस्ट्री काय अपेक्षा असते त्यांची मुलांच्याकडून, फ्रेशर्सकडून किंवा एक्सपिरियन्स्ड सॉफ्टवेअर प्रोफेशनल्सकडून, आणि इंडस्ट्री कुठल्या दिशेनं चाललेलं आहे याबद्दल आज मी चर्चा करणार आहे. तर सुरुवात दादा मी याच्यापासून करूया की तुमची इंजिनिअरिंगची जर्नी कशी होती आणि त्यानंतर तुमचा प्रोफेशनल जर्नी तुम्ही कसं सुरुवात केला आणि त्याच्यामधले त्यावेळचं इंजिनिअरिंग आणि आत्ताचं इंजिनिअरिंग ह्यातला फरक तुम्हाला काय जाणवतो? सो मी DY पाटीलमध्ये कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग झालो 2001ला. त्याच्यानंतर मी झेनिथ इन्फोटेकमध्ये काम केलं 8 महिने. त्याच्यानंतर मग इन्फोसिसचा कॉल आला, मग त्याची एंट्रन्स वगैरे दिली मी. इन्फोसिसमध्ये काम केलं, त्याच्यानंतर एमडॉक्स, त्याच्यानंतर मग IBM लॅब आणि नंतर VMware विच इज नाव ॲक्वायर्ड बाय ब्रॉडकॉम. सो असा जर्नी आहे. सो मी शिवाजी युनिव्हर्सिटीतूनच आपल्या शिकलेलो आहे आणि तिथून ग्रॅज्युएट झालेलो आहे. सो हा जो कन्सेप्ट आहे की शिवाजी युनिव्हर्सिटीमधलं Tier 1 कंपनीत जाऊ शकत नाही, हा चुकीचा कन्सेप्ट आहे, पूर्णपणे चुकीचा आहे. सो बारिंग एंट्री बॅरियर्स, नंतर हे सगळं तुमच्यावरती असतं की तुम्ही कुठे जाता करिअरमध्ये. दॅट्स फर्स्ट पॉईंट. दुसरा प्रश्न असा आहे की जो इंजिनिअरिंगमधला जो फरक आहे त्यावेळेचा तुम्ही माझ्यामध्ये 2001चे पासआउट तुम्ही, बरोबर, वर्ष झाली त्याला. सो 22-24 वर्ष, 23 वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये, फार मोठा काळ आहे 23-24 वर्ष म्हणजे. सो आय थिंक गोष्टी खूप चेंज होतात, टेक्नॉलॉजीज चेंज होतात, नवीन नवीन लँग्वेजेस येत राहतात राईट. आणि आता सो आमच्या वेळी इंजिनिअरिंगला टिपिकली आम्हाला बुकशिवाय पर्याय नव्हता. आत्ताच्या मुलांना यूट्यूब आहे, युडेमी आहे, एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑन द मोबाईल राईट. सो आय थिंक सध्याचा रिसेंट करिक्युलम मी नाही बघितला, पण आय थिंक सब ब्रांचेस खूप निघालेले आहेत, AI आहे, IT आहेत वगैरे निघालेले आहेत. पण मला असं वाटतं आणि माझा तो फर्म बिलीव्ह आहे की फंडामेंटल्स जे असतात राईट ते इंटॅक्ट राहतात नेहमीच. सो तुमच्या टेक्नॉलॉजीज चेंज होतात, तुमचे इकोसिस्टम चेंज होते, पण जे फंडामेंटल्स असतात तेच राहतात. सो 22 वर्षापूर्वी जे फंडामेंटल्स होते, डेटा स्ट्रक्चर, अल्गोरिथम, ऑपरेटिंग सिस्टम किंवा नेटवर्किंग, तुमचे ते फंडामेंटल्स कायम राहतात. सो मला असं वाटतं की तेच आहेत. वरच्या लेअरच्या टेक्नॉलॉजी चेंज झालेल्या आहेत. मला आता टीचिंग मेथोडॉलॉजीज माहीत नाही हल्ली वेगळी यूज करतात की नाहीत, पण
आय डोंट हॅव आयडिया अबाउट दॅट. आज क्लासरूम पुरतं शिकणं मर्यादित राहिलं नाही आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती भरपूर कोर्सेस आहेत. खूप जास्त ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पण त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की फ्लिप साईड पण आहे. फ्लिप साईड ॲज इन की टूल्स इतके अवेलेबल आहेत की मुलांना रेडीमेड गोष्टी मिळतात. सो दे डोंट हॅव टू वर्क हार्ड. डीप डाईव्ह करू शकत नाही. करत नाहीत. त्यावेळी तुम्ही कसं कोपअप करत होता मग? समजलं नाही तर समजलंच नाही, कारण की त्यावेळी युट्यूब नव्हतं, त्यावेळी एवढे ऑनलाईन ट्युटर्स नव्हते. ॲक्च्युली आत्ताच्या मुलांना खूप जास्त ऑप्शन्स अवेलेबल आहेत इन अ गुड वे इफ दे यूज इट. की यूट्यूबवरती तुम्ही इनफॅक्ट मॅसॅच्युसेट्सचे बरेचसे फ्री कोर्सेस आज अवेलेबल आहेत. होय MITचे कोर्सेस आहेत. होय, तुम्ही चांगल्या वर्ल्ड रिनॉन प्रोफेसर्सचं शिकू शकता. आणि यूट्यूबवरती एक्सप्लेनेशन्स पण खूप चांगले असतात. आमच्या वेळी एक्सप्लेनेशन म्हणजे स्वतःहूनच करायचं किंवा प्रोफेसरना विचारायचं एवढेच ऑप्शन्स अवेलेबल होते. आता खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत. प्रोफेसर वॉज युअर ओनली रिसोर्स. आता रिसोर्सेस खूप आहेत. इट्स अल्टिमेटली अप टू द पर्सन की तो किती व्यवस्थित यूज करतो रादर दॅन स्पेंडिंग टाइम ऑन फेसबुक किंवा इंस्टाग्राम. मग त्यावेळेचा जो सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि आत्ता जो पासआउट होणारा सॉफ्टवेअर इंजिनियर असतो, त्यावेळेचे म्हणजे तुमच्या बॅचचे ऑब्व्हियसली सगळे जे असतील, पुढं मागं 1-2-4 वर्ष, आणि आत्ता तुमच्याकडं फ्रेशर्स म्हणून पण बरेचसे मुलं येत असतात पास झालेले. तुम्हाला काय फंडामेंटल फरक काय जाणवतो त्याच्यामध्ये? इझी गोईंग असतात किंवा हार्ड वर्किंग नसतात किंवा असतात, किंवा फार टेक्निकली साऊंड असतात बिकॉज ऑफ ऑल दीज रिसोर्सेस अवेलेबल? फंडामेंटल फरक म्हणजे मेन आम्हाला हा जाणवतो की जो जेन झी आणि जे आमची जनरेशन होती, सो तो फरक आहे इन द सेन्स की अवेअरनेस जास्ती आहे. दे आर मोर क्लिअर इन द लाईफ की त्यांना काय करायचं आहे. सो आमच्या वेळी असंच होतं की आपण इंजिनिअरिंग केलं, त्याच्यानंतर चांगला जॉब करायचा, पैसे मिळवायचे फॅमिलीसाठी वगैरे, एवढंच होतं. पण आजकालच्या मुलांचे व्ह्यूज खूप बदललेले आहेत. म्हणजे मॅरेज अँड फॅमिली टेक्स अ बॅकसीट. त्यांचं असं असतं की जॉब मिळाल्यानंतर जे काही पैसा असतो त्यांनी ट्रॅव्हल करायचा, वर्ल्डमध्ये इकडं जायचं वगैरे, ज्याचे आम्ही कधी विचारही नाही करायचो त्या एजमध्ये की मला युरोप फिरायचं आहे किंवा लॅटिन अमेरिका फिरायचं आहे. सो आज मी मुलांचं बरंच बघतो की त्यांना दे स्पेंड लॅविशली ऑन ट्रॅव्हल्स, विच इज इन अ व्हेरी गुड थिंग. आणि सो आम्ही असं बघायचं की एकदा इंडस्ट्रीत गेलो की वर्क हेच आपलं लाईफ, आणि जे काही मित्रपरिवार असेल ते वगैरे, पण दे सी लाईफ बियॉन्ड वर्क. सो ते लाईफ एन्जॉय करण्याला पण बऱ्यापैकी महत्त्व देतात अलॉंग विथ वर्क अँड अर्निंग मनी. सो तो एक माइंडसेट शिफ्टिंग झालेला आहे आय थिंक. मोठा बदल तुम्हाला प्रकर्षानं जाणवतो? पर्सनॅलिटीमध्ये खूप चेंज झालेला आहे. अवेअरनेस आहे. दे आर मोर क्लिअर दॅन अस की त्यांना लाईफमध्ये काय पाहिजे आहे. म्हणजे आमचा खूपच साचेबद्ध थिंकिंग होतं की जॉब अर्निंग मनी देन मेकिंग फॅमिली, राईट. त्यांचे विचार बऱ्याचपैकी वेगवेगळे आहेत बिकॉज ऑफ आय थिंक इंटरनेट अवेअरनेस, ग्लोबल एक्सपोजर वगैरे. सो मॅरेज आणि फॅमिली हे खूप बॅकसीट घेतं आता. इट्स मोर की त्यांना लाईफमध्ये काय करायचं आहे, फिरायचं. ट्रॅव्हलिंग तर मी खूप पाहतो, ट्रॅव्हलिंग हे खूप त्यांना करायचं असतं. आपल्या वेळी मला जाणवते की 12वी झाली की बाबा हो काय इंजिनियर, मग चांगल्या पगाराचा कोण नोकरी देते, सॉफ्टवेअर देते तुला, मग म्हणून सॉफ्टवेअर कर जा. असं आज देखील मला खरं जाणवतंय की सॉफ्टवेअरकडे शिफ्ट अजूनही आहे. आय थिंक सोसायटी तेवढी ट्रान्सफॉर्म नाही झालेली टू व्हॅल्यू की समबडी बाबा पेंटिंगमध्ये चांगला आहे म्हणून तो आर्ट्सला झाला तर आर्ट्स म्हणजे हा युजलेस. ही सोसायटीची जी मेंटॅलिटी आहे ती चेंज नाही झालेली. आय मीन इंजिनिअरिंग मेडिकललाच अजूनही सोसायटीत प्रायोरिटी दिली जाते, आणि त्याचे रिझन पण आहेत. कारण जी आपल्याकडे पॉप्युलेशन आहे, कॉम्पिटिशन आहे, मग अर्निंग सोर्स काय असणार आहेत तुमचे. सो इट इज ड्रिवन बाय ॲक्च्युली आवर सोसायटी सर्कमस्टन्सेस आणि सोशल प्रेशर. सो मुलांचाही सो आता एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की हल्ली कुठलीही गोष्ट इनवॉग येते किंवा बजवर्ड जो बनतो, राईट, सगळेजण त्याच्या मागे पडतात. सो AI इज बिकमिंग अ बजवर्ड. AI. सो एव्हरीवन वॉन्ट्स टू गो इन टू कम्प्युटर सायन्स किंवा AI, वेअर लोक इव्हॅल्युएट हे नाही करत की आपल्याला काय चांगलं जमतं किंवा माझे इंटरेस्ट काय आहेत, माझी स्ट्रेंथ्स काय आहेत, ते गोष्टी अनालाइज न करता एव्हरीवन इज गोइंग टू कम्प्युटर सायन्स, IT, AI. पीपल आर नॉट लुकिंग ॲट सिव्हिल, मेकॅनिकल वगैरे, जेही गरजेचं आहे ॲक्च्युली. देन AIचं म्हणजे इट इज अ बजवर्ड. म्हणजे पीपल इंटरनेटवरती वाचतात किंवा त्यांना मुळात माहिती देखील नसतं की काय आहे. 12 जे इंटरनेटवरती वाचतो, फेसबुकवरती वाचतो, राईट, इंस्टाग्रामवरती वाचतो, हे सगळे सुपरफिशियल गोष्टी असतात. सो आपल्याला एवढंच दिसतं की NVIDIAचा स्टॉक ट्रिपल होतोय, 4th येतोय, राईट, एव्हरीथिंग इज GPU अँड AI. पण लोक किंवा ChatGPT फॉर एक्झाम्पल, ChatGPT इज रेव्होल्युशनायझिंग द वर्ल्ड. पण लोक हे लक्षात नाहीत घेत की ChatGPTचे जे मॉडेल तयार करतात, राईट, दोज आर ओनली 375
PhD होल्डर्स. सो फक्त 400च्या आसपास लोक हे सगळं क्रिएट करतात. ChatGPT इज मेड बाय ओनली 400 पीपल. 400 म्हणजे टेक्निकल लोक, ते मॅनेजमेंटची वगैरे गोष्टी लोक असतील, मोस्ट ऑफ देम आर PhD होल्डर्स. सो हे जे मॉडेल्स करतात राईट, ते हार्डकोर लोक असतात, जे बंच ऑफ लोक तयार करतात. सो नोबडी कॅन गेट इन टू दॅट राईट. सो हा एक प्रॉब्लेम झालेला आहे आमच्या वेळी. बजवर्डच्या मागं पडणं बिकॉज ते मीडियामध्ये, इंटरनेटवरती, फेसबुक इकडं तिकडं प्रॉमिनंटली येतं, अँड देन सायकोलॉजिकली तुम्ही त्याच्या मागं जाता. सो इवन पॅरेंट्स पण ते वाचत असतात. सो एव्हरीवन बेसिकली पुशेस इन टू दिस AI थिंग. तुम्हाला एक छोटासा डेटा सांगतो. आपल्या DKT इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ज्यावेळी तुम्ही जे ॲडमिशन्सचं ॲनालिसिस करता, त्यावेळी जे सगळे गुड परफॉर्म म्हणजे CET मध्ये चांगले मार्क असलेले, सगळे चांगले मार्क असलेले प्रेफर टू गो टू कम्प्युटर सायन्स. आणि मग बरेचसे स्टुडंट्स असे असतात जे मला ते कम्प्युटर सायन्स मिळालं नाही म्हणून, किंवा मला AIDS AIML मिळालं नाही म्हणून मग कुठंतरी ENTCकडे शिफ्ट होणं, मग नाहीतर मग असं कोर मला म्हणजे 12वीतच असं कोणी ठरवत नसतं की मला सिव्हिल इंजिनियर व्हायचं आहे. फार क्वचित. त्याच्या मागं व्हॅलिड रिझन्स पण आहेत. त्याच्या मागं व्हॅलिड रिझन यासाठी आहेत की सो मागचे 20 वर्ष म्हणजे ज्यावेळी मी पासआउट झालो, वी वेअर लकी बॅच की जस्ट काइंड ऑफ नॉट अनलकी. सो काय झालं की 1999च्या 98च्या आसपास .com बूम आली. बरोबर. हो. आणि .com बूम समजलं सॉफ्टवेअर काय आहे. हां एक्झॅक्टली. सो इंटरनेट झालं, .com बूम आली आणि देन द बूम बस्टेड. ॲक्च्युली बूमच होती ती. त्याच्यानंतर नुकसान पण झालं राईट. त्याच्यानंतर 9/11चा हल्ला झाला, तो ओसामा बिन लादेननी केलेला. 1 वर्ष पूर्ण मार्केट डाऊन होतं. पण त्याच्यानंतर ऑलमोस्ट फॉर 15-20 इयर्स देअर वॉज अ बूम इन सॉफ्टवेअर. सो बेसिकली आमची जनरेशन जी होती, वी वेअर लकी की इझिली एंट्रीज मिळत गेल्या इन्फोसिस, विप्रोमध्ये वगैरे. इवन मेकॅनिकल इंजिनियर, प्रोडक्शन इंजिनियर वगैरे. मेकॅनिकल इंजिनियर्स सॉफ्टवेअरमध्ये यायला लागले त्यावेळी. सिव्हिल इंजिनियर वगैरे. अँड त्यावेळी अपॉर्च्युनिटीज, बिकॉज इट इज अ रायझिंग इंडस्ट्री राईट, अपॉर्च्युनिटीज खूप होत्या. ऑनसाईट जायच्या अपॉर्च्युनिटीज खूप होत्यात. बरेच जण US ला गेले, युरोपला गेले, जपानला गेले राईट. अँड देन सॉफ्टवेअरमध्ये असं असतं की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय असतं की तुम्ही जे प्रॉडक्ट्स तयार करता राईट, त्याची मशिनरी असते अँड देन युअर स्किल. सो ह्याचा कंबाईन जो असतो तो प्रोडक्ट कॉस्ट असतो. सॉफ्टवेअरमध्ये एक म्हणजे एकदम हाय कॉन्फिगरेशनचा जरी लॅपटॉप घेतला तरी इट्स लाईक 1 to 2 lakhs राईट. अँड देन इट्स युअर ब्रेन. जो तुम्ही प्रॉडक्ट करता मोस्टली इट्स आउटपुट ऑफ युअर ब्रेन, अँड देन मग तुम्ही तो विकता राईट. सो सॉफ्टवेअरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग जी कॉस्ट असते ती खूप कमी असते. अँड द वे दिस कंपनीज सेल द सॉफ्टवेअर, ते खूप कॉस्टली विकतात. सो त्याच्यामध्ये मार्जिन खूप जास्त असतं. सो वेन युअर मार्जिन्स आर मोर, यू कॅन अफोर्ड टू पे गुड सॅलरी. सी लोकांनी हे पाहिलं की सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या लाईफस्टाईल्स किंवा ते अब्रॉड जातात, हे जातात राईट. सो सीइंग दॅट इट इज नॅचरल फॉर अ सोसायटी किंवा मुलांना टू डिसाईड की मला हे कम्प्युटर स्ट्रीममध्ये, सायन्समध्ये जायचं आहे. कम्पेअर टू मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये जे सॅलरीज असतात त्याच्या 2x 3x टिपिकली असतात. ॲब्सोल्युटली. सो इट इज अ व्हॅलिड रिझन. बट द थिंग इज, कुठली इंडस्ट्री असते राईट, त्याचा एक कर्व असतो की तुम्ही बूम फेजमध्ये जाता, त्याच्यानंतर एक सॅच्युरेशन लेवल येते. सो सॉफ्टवेअर इंडस्ट्री इज गोइंग टू दॅट सॅच्युरेशन कर्वकडे चाललेली आहे. सो प्रॉब्लेम इज लोकांच्या ते लक्षात येत नाही आहे. तुम्ही म्हणा लागलाय की सॅच्युरेशनकडे आपण चाललोय. व्हॉट एक्झॅक्टली इज द करंट सिच्युएशन इन सॉफ्टवेअर इंडस्ट्री? तुम्हाला काय वाटतं? ती सॅच्युरेशन फेजची सुरुवात आहे, वी आर मिड वे ऑफ द सॅच्युरेशन समवेअर? Because after the advent of artificial intelligence, where do you see the software industry is right now? म्हणजे आता जे इंजिनिअरिंग कडे जो कल असणारे स्टुडंट्स आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल, जे आत्ता 11वीमध्ये आहेत, आता 12वीमध्ये आहेत, इंजिनिअरिंगचं प्लॅनिंग करायला लागले आहेत? व्हॉट वुड यू सजेस्ट टू देम कन्सिडरिंग द प्रेझेंट सिनारिओ ऑफ सॉफ्टवेअर इंडस्ट्री? सो फर्स्ट क्वेश्चन राईट, की सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचं सॅच्युरेशन किंवा काय स्थिती आहे. सो मला असं वाटतं ती ट्रान्झिशन फेजमध्ये आहे. सो बूम पिरियड तर गेलेला आहे डेफिनेटली. नाव इट इज इन द ट्रान्झिशन फेज, की इट्स नॉट कम्प्लिटली सॅच्युरेटेड असं म्हणणार नाही मी, की अजूनही ऑपॉर्च्युनिटीज आहेत तिथे. देर आर प्लेंटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. पण मला असं वाटतं की सो आमच्या वेळी जितक्या इझिली मिळालं राईट, आय मीन इवन इफ तुमचे मार्क्स कमी असले, इफ यू आर बिलो ॲव्हरेज लेट्स से, तरी इझिली एंट्रीज मिळाल्या लोकांना. आता इतकं इझी नाही राहणार. सो यू हॅव टू बी रिअली गुड टू गेट इन टू द इंडस्ट्री. आणि त्याच्यानंतर जो AIचा इम्पॅक्ट आहे तो आत्ताच ॲसेस करणं डिफिकल्ट आहे. सो AIचा देर इज सम इम्पॅक्ट, पण तो लिमिटेड आहे. त्याचं कारण हे आहे
की सध्या हे ए आयचे मॉडेल्स हे मोठ्या कंपन्यांच्या क्लाउडमध्ये बसतात. म्हणजे गुगलचं जे जेमिनाय मॉडेल आहे, मायक्रोसॉफ्टचं जे मॉडेल आहे, मेटाचं जे मॉडेल आहे, दे सिट्स इन देअर क्लाउड, GCPमध्ये किंवा ॲझ्युअर किंवा AWSमध्ये. सो कंपनीज, स्पेशली मोठ्या कंपनीज आर नॉट विलिंग टू सेंड देअर सेन्सिटिव्ह डेटा टू द मॉडेल. कारण तुम्हाला AI कडून कुठलीही गोष्ट काढायची असेल, राईट, प्रॉम्प्ट करायला लागतं. युअर सो प्रॉम्प्ट इज वन थिंग. प्रॉम्प्ट इज जस्ट यू आस्क द क्वेश्चन, राईट. बट लेट्स से की तुम्हाला कोडिंगमध्ये यूज करायचं असेल तर तुम्हाला कॉन्टेक्स्ट द्यावा लागतो. कॉन्टेक्स्ट म्हणजे मी एक लेट्स से की जावाच्या फाईलमध्ये लिहितोय आणि मला तिथं काहीतरी हेल्प पाहिजे, तर काय करतो तो मॉडेल, की तो मॉडेल त्या पूर्ण फाईलचे कंटेंट्स असतात, तो जो कोड आहे तो त्यांच्या क्लाउडला पाठवतो. ओके, इट कम्युनिकेट्स विथ इट. हां, अदरवाईज ही कॅनॉट टेल यू अप्रोप्रिएट आन्सर, राईट. कारण त्याला थोडासा कॉन्टेक्स्ट, त्याला प्रश्न विचारल्यावरती मग तो उत्तर देतो असं असतं. जातो आणि देन त्या कॉन्टेक्स्टला तो स्कॅन करून मग तुम्हाला रिस्पॉन्स येतो. सो कंपनीज आर व्हेरी रेस्ट्रिक्टिव्ह इन सेंडिंग हाऊ मच कॉन्टेक्स्ट वी आर गोइंग टू सेंड टू देअर क्लाउड. कारण त्यांचं तुमची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी पण जाऊ शकते त्याच्याबरोबर. त्याच्यामुळे कंपन्या हे होत आहेत, हिंड्रन्स आहे असं आपण म्हणू शकतो, हिंड्रन्स टू एक्सटेन्सिव्हली यूज दीज AI मॉडेल्स. सो गोईंग अहेड मे बी 4-5 वर्षात असंही होईल की हे मॉडेल्स एवढे ऑप्टिमाइज होतील. सो सध्या हे जे मॉडेल्स आहेत, राईट, ते रन करणं खूप कॉस्टली आहे. यू नीड NVIDIA GPU किंवा आमचे XPUs लागतात आणि दॅट कॉस्ट अ लॉट. ब्रॉडकॉम पण XPUs तयार करते. ब्रॉडकॉम XPU असते विच इज काइंड ऑफ कस्टम GPUs. एक स्पेसिफिक रिक्वायरमेंटसाठी आम्ही ते बनवतो, चिप्स बनवतो आणि त्याचे क्लस्टरचे एक चिप्स असतात. सो असे मिलियन्स ऑफ GPUs तुम्ही एक क्लस्टर तयार केलं जातं. सो इट इज व्हेरी कॉस्टली टू रन. त्यामुळे कंपन्याज अफोर्ड नाही करू शकत सध्याच्या घडीला. मे बी 4-5 वर्षांनी इफ इट ऑप्टिमाइजेस, इफ कंपन्याज कॅन रन ऑन प्रीमाइस, देन दे विल नॉट हेजिटेट टू सेंड ऑल द कॉन्टेक्स्ट, ऑल युअर सॉफ्टवेअर कोड टू दॅट इंजिन अँड दॅट विल सर्व यू लाईक एनिथिंग. ते इंजिनच तुमच्या कंपनीत येईल आता. सो लेट्स से की मला एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी आज 10 प्रोग्रामर लागतील, तर मे बी आय एम जस्ट स्पेक्युलेटिंग, राईट, दिस विल नॉट बी रियालिटी और मे बी आय एम जस्ट स्पेक्युलेटिंग, तर मे बी 2च प्रोग्रामर लागतील. बिकॉज यू जस्ट हॅव टू मॉनिटर की तो मला व्यवस्थित देतोय की नाही. फक्त असं कुठे इम्पॅक्ट झालेला आहे आता? देर इज अ इम्पॅक्ट. जसं फोनपेचं, सो नॉट इन टर्म्स ऑफ प्रोग्रामरला इम्पॅक्ट झालेलं आहे आता, पण बरेचसे कस्टमर सपोर्ट बॅकएंड जे काम असतं तिथे सरळ इम्पॅक्ट आहे. सो फोनपेने 60% स्टाफ काढलेला आहे त्यांचा बॅकएंडचा सपोर्ट स्टाफ 60% रिड्यूस. AI थिंग्स. आता तुम्ही स्विगीचं वगैरे यूज कराल, राईट, इनिशियल इंटरॅक्शन तुमची त्या मॉडेलशीच होते की कस्टमर सपोर्ट हेल्पला. सो इट इज इम्पॅक्टिंग देअर. तिथली वर्कफोर्स कमी करतायत कंपन्याज. BPOs वगैरे आता सगळे. सो माझा मित्र HCL टेकमध्ये आहे, तिथेही दे हॅव सीन इम्पॅक्ट, दे हॅव रिड्युस्ड पीपल. सो इट इज बिंग सबस्टिट्युटेड बाय AI. कारण ते काम फास्ट होतं बेसिकली. अँड बऱ्याचशा गोष्टी आहेत, राईट, स्पेशली सपोर्ट्सच्या ह्याला तुम्हाला AI असेल तर इट इज 24/7. यू डोंट नीड टू डिपेंड ऑन ह्युमन्स. ते आज येत आहेत की नाहीत, सीख होत आहेत की नाहीत, वगैरे वगैरे. आफ्टर दिस ॲडव्हेंट ऑफ AI, तुम्ही म्हणाला फोनपे सारख्या कंपनीनं 60% वर्क, नॉट प्रोग्रामर्स, सपोर्ट स्टाफ वगैरे, बॅकएंड सपोर्ट जे तिकीट्स हे करतात, कस्टमर सपोर्ट. ब्रॉडकॉममध्ये स्पेसिफिकली काय स्ट्रक्चर असतं तुमच्या कंपनीमध्ये? हायरार्की कशी असते, काय असते, आणि त्याचा इम्पॅक्ट AIचा काही तुमच्या कंपनीमध्ये झालेला आहे का? नॉट विजिबल इम्पॅक्ट. आम्ही कंपनी हायरार्कीमध्ये हे पूर्ण एक लेवलच उडवून टाकला तुम्ही, असं काही नाही. असं इतकं आहे. आणि ते कुठेच नाही होणार जोपर्यंत हे सगळं जोपर्यंत ऑन प्रेम मॉडेल्स रन होत नाहीत तोपर्यंत ते कुठेच नाही होणार, स्पेशली सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये. सो आणखी एक गोष्ट, हे AI मॉडेल्स आहेत ना, अजून 100% मॅच्युअर नाही आहेत. आणि 100% मॅच्युअर नाही आहेत म्हणजे, सो मी ज्यावेळी यूज केलं, राईट, सो 95% ऑफ टाईम इट गिव्ज यू प्रॉपर रिझल्ट. 5% तो चुका करतो. अँड यू नीड ह्युमन टू चेक दस. कारण मग तुम्ही ब्लाइंडली त्याचा कोड कॉपी करून यूज करायला लागला, देर इज स्टील 5% प्रॉबॅबिलिटी की तो चुकीचं तुम्हाला आउटपुट देते आणि तुम्ही ब्लाइंडली ते यूज करतात. सो वी नीड ॲक्च्युली ह्युमन्स देअर ॲटलिस्ट टू अंडरस्टँड की ह्याने हे चुकीचं दिलं आहे. सो यू नीड ॲटलिस्ट दॅट नॉलेज. सो अजून आय मीन दीज आर नॉलेज असण्यासाठी कम्प्युटर इंजिनियर लागणार असतं ऑब्व्हियसली. ते तुम्हाला हे पाहिजे. तुमच्या कंपनीमध्ये कसं स्ट्रक्चर असं आहे? जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी. सो बऱ्याच लोकांना माहीत नसतं, मी इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर मला कळलं. सो टिपिकली सॉफ्टवेअरमध्ये 2 प्रकारच्या कंपन्या असतात. एक तर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज किंवा सर्व्हिस इंडस्ट्री असते. सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे काय की समजा तुला तुमच्या साखर कारखान्याला एखादा सॉफ्टवेअर करून पाहिजे, सो यू विल ऑपरेट अ कंपनी, छोटी कंपनी असेल किंवा लेट्स से की हायर स्केलला इन्फोसिसला अप्रोच, एक ERP सिस्टीम पाहिजे मला. हां, समजा तुला ERP सिस्टम पाहिजे, पण तुझ्या
कस्टमाइज पाहिजे. एक्झाम्पल एक SAP आहे, ERP सिस्टम आहे राईट. SAPचं घेऊन तुला त्याच्यावरती कस्टमाइज करायचं आहे बेस्ड ऑन तुमच्या साखर कारखान्याचे डिपार्टमेंट कशा आहे, तुमचं हे कसं आहे. तर ते कस्टमायझेशन जे करतात ती सर्व्हिस इंडस्ट्री करतात. सो तुम्ही काय करणार की त्या कंपनीला तुमच्या रिक्वायरमेंट सांगणार आणि तुमच्या टाईमलाईन सांगणार. तुम्ही यू विल निगोशिएट बेस्ड ऑन की तुमचे रेट्स कसे आहेत. काही वेळा पर आवर बिलिंग रेट्स असतात, काही वेळा फिक्स बजेट प्रोजेक्ट असतात. मी एवढेच देणार तुम्हाला. हां, काही वेळा डिपेंड तुमचे इकॉनॉमिकल मॉडेल किंवा निगोशिएशन्स कसे होतात. सो दिस इज हाऊ सर्व्हिस इंडस्ट्री वर्क. सो बेसिकली युजर टेल्स यू की काय करायचं आहे, यू डू दॅट अँड यू टेक मनी फॉर दॅट बेस्ड ऑन सर्व्हिस. बरोबर, त्यांनी सर्व्हिस देतात आपल्याला. म्हणजे जसं आपलं इंटिरियरवाला करतो राईट, तुमच्या रिक्वायरमेंट घेऊन इंटिरियर करून देतो. प्रोडक्ट इंडस्ट्री आणि प्रोडक्ट बेस्ड इंडस्ट्री आणि सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री. सो आता आहे प्रॉडक्ट बेस्ड सर्व्हिस इंडस्ट्री. दिस इज द बिझनेस मॉडेल. आता ह्याचा बिझनेस मॉडेलचा इम्पॅक्ट कसा असतो. प्रॉडक्टमध्ये तुम्हाला प्रॉडक्ट बिकॉज यू क्रिएटिंग अ जेनेरिक प्रॉडक्ट राईट, अँड मे बी दॅट इज यू वॉन्ट टू सेल ऑल ओव्हर द वर्ल्ड. डिफरंट स्केल असणार त्यांचे राईट. सो प्रॉडक्ट बनवताना तुम्हाला टेक्निकल ॲस्पेक्टचा खूप जास्त विचार करावा लागतो. म्हणजे ते स्केलेबल होईल का, ते जिओग्राफिकली अवेलेबल असेल का, कारण मला ऑल ओव्हर द वर्ल्ड विकायचं आहे राईट. आय एम क्रिएटिंग अ जेनेरिक प्रॉडक्ट. सो त्याच्यामध्ये टेक्निकल म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉडक्ट इंडस्ट्रीमध्ये काम करताना तुम्हाला टेक्निकल डेप्थ चांगली लागते. तुम्ही टेक्निकली म्हणजे दे हायर ओनली टेक्निकली साऊंड पीपल टिपिकली प्रॉडक्ट बेस्ड सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये, कारण तुम्हाला टेक्निकल डेप्थ लागते. तुमचा कोड पण क्वालिटी कोड लागतो. कारण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये मी तुझ्यासाठी आज लिहिलं सॉफ्टवेअर, ह्यांच्यासाठी उद्या वेगळं लिहिन राईट. तुमच्या प्रॉडक्टचा कोड हा थाउजंड्स ऑफ कस्टमर्सना किंवा मिलियन्स ऑफ कस्टमर्सला विकला जाणार आहे. सो द कोड हॅज टू बी गुड क्वालिटी रोबस्ट. आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पण चांगले लोक लागतात, नाही असं नाही आहे. पण देन द क्वालिटी इम्पॅक्ट हा लिमिटेड असतो. म्हणजे मी जे सॉफ्टवेअर तुमच्यासाठी लिहिलेलं आहे राईट, दॅट इम्पॅक्ट्स ओनली यू राईट, जे कस्टमाइज केलेलं आहे. सो नाव त्याचा इफेक्ट एम्प्लॉईजवरती किंवा हायरिंग स्ट्रॅटेजीजमध्ये आणि ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये कसा होतो. सो टिपिकली प्रॉडक्ट कंपनीज रिक्रूट करताना दे टेक मल्टिपल इंटरव्ह्यूज, दे टेक कोडिंग राउंड्स, दे टेक सिस्टम डिझाईन राउंड्स, अँड दे बेसिकली ट्राय टू सी की कुठल्या इन्स्टिट्यूटमधून आहे. सो दे कीप इन माइंड की त्यांना टेक्निकली साऊंड लोक पाहिजेत. सो इनफॅक्ट इवन फॉर अ मॅनेजर देर इज अ कोडिंग आणि डिझाईन राऊंड. तेवढ्या लेवलचे नसतात कॉम्प्लेक्सिटीचे. म्हणजे मी समजा 22 वर्षाचा कुठल्या कंपनीत गेलो आणि देर इज अ मॅनेजर, सो मला जास्त कॉम्प्लेक्स प्रश्न विचारले जातात. मॅनेजरला थोडे कमी कॉम्प्लेक्स, बट ही शुड बी वेल वर्स्ड विथ द कोड एक्सेट्रा इन द प्रॉडक्ट इंडस्ट्री. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये टिपिकली मॅनेजर हे 10 वर्षानंतर 5-10 वर्षांनी जस्ट पीपल मॅनेजर होतात. जस्ट दे लुक ॲट द बिझनेस साईड ऑफ थिंग्स हँडल करतात. हा तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला, पीपल मॅनेजमेंट आणि कोडिंग करणं. यू ॲज अ पर्सन आफ्टर 22 years ऑफ एक्सपिरियन्स इन कोडिंग इंडस्ट्री किंवा सॉफ्टवेअर इंडस्ट्री, तुम्ही आज तुमच्या जे 8 तास काम करता, 9 तास काम करता, त्याच्यामधला किती वेळ तुम्ही कोडिंगसाठी वापरता आणि किती वेळ पीपल मॅनेजमेंटसाठी वापरता? नॉट इन टर्म्स ऑफ आवर्स, पण ॲटलिस्ट मला 50% ऑफ टाइम कोडिंगमध्ये जातो. तुम्ही अजूनही कोडिंग करावं लागतं? अजूनही कोडिंग करावं लागतं. असं नाही की मी वर जसं हायरार्कीमध्ये जात जाईन तसं मला पीपल मॅनेजमेंट वाढतं आणि कोडिंग कमी होतं, असं काय असतं? सो डिपेंड्स की हे सगळं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरवर डिपेंड असतं. आता म्हणजे काही सर्व्हिस कंपन्या आहेत तिथं या गोष्टी नाही कराव्या लागत एवढ्या एक्सपिरियन्सनंतर. टिपिकली तुम्ही बिझनेस साईड, रिक्रुटमेंट, पीपल मॅनेजमेंट, टीम्स कसे तयार करायचे, बाकीच्या लोकांशी कसं निगोशिएट करायचं वगैरे, या गोष्टी हँडल कराव्या लागतात. तुम्ही टिपिकली मेटा, गुगल, फेसबुक, ब्रॉडकॉम किंवा VMwareमध्ये आला, सो त्याच्यामध्ये 2 स्ट्रीम असतात. एक तर मॅनेजमेंट स्ट्रीम असते आणि इंडिव्हिज्युअल IC स्ट्रीम म्हणतो आम्ही, इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर. सो तुम्हाला हे ठरवावं लागतं की तुम्हाला कुठल्या स्ट्रीममध्ये करिअर पाथ चूज करायचा आहे राईट. सो टिपिकली आफ्टर 3-4 years तुमचे मॅनेजर्स विचारतात की तुला काय बनायचं आहे, IC बनायचं आहे की मॅनेजरल स्ट्रीम, इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर. सो तुम्ही मॅनेजरल स्ट्रीममध्ये गेल्यानंतर मग तुमच्याकडे पीपल मॅनेजमेंट येतं. पण स्टील मॅनेजर हॅज टू बी इन्वॉल्ड इन ऑल डिझाईन डिस्कशन्स. कारण मॅनेजर्सची जी मीटिंग होते राईट, VP बरोबर वगैरे, तो तुम्हाला प्रश्न विचारतो की हे डिलिव्हर कधी होणार, का नाही होणार, ह्याचं जस्टिफिकेशन तुम्हाला टेक्निकली पण द्यावं लागतं. सो असं नाही चालत की तुम्ही फक्त पीपल मॅनेजमेंट करता आणि तुम्हाला त्या प्रॉडक्टमधलं काहीच माहिती नाही आहे. बिकॉज देन यू विल बी स्क्रूड. म्हणजे तुम्हाला तो VP धारेवर धरेल, कारण VP पण टेक्निकल असतो प्रॉडक्ट कंपनीमध्ये. तर तुम्हाला ती सर्टन लेवल ऑफ
डेप्थ ठेवावीच लागते प्रॉडक्ट कंपन्यांमध्ये. आणि मग आय सीमध्ये तुम्ही हायरार्कीवरती जसं म्हणजे एखादा मॅनेजर जसा डायरेक्टर सिनियर डायरेक्टर बनत जातो, तसंच ॲज अ इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर तुम्ही प्रिन्सिपल इंजिनियर, फेलो इंजिनियर, डिस्टिंग्विश इंजिनियर बनत जाता. आणि इनफॅक्ट दीज कंपनीज पे मोर टू इंजिनियर्स दॅन मॅनेजर्स. येस, बिकॉज त्यांचं प्रॉडक्ट इज द क्रक्स, राईट. तुम्ही इंजिनिअरिंग टॅलेंट दे व्हॅल्यू अ लॉट ओव्हर मॅनेजरियल टॅलेंट. आणि सेकंड ॲस्पेक्ट असा असतो की द एक्सपेक्टेशन इज दॅट की ज्यावेळी तुम्ही इंजिनियर असता, सिनियर इंजिनियर असता, अँड कंपनी इज पेइंग सो मच, कंपनी इज पेइंग यू अ लॉट ऑफ स्टॉक्स, राईट. इट इज अज्युम की तुम्ही रिस्पॉन्सिबल आहे. यू डोंट नीड टू बी मॅनेज्ड, राईट. Okay. You are self-managed employee. You are motivated, right? Nobody has to come to me and tell की बाबा हे संडेला कम्प्लीट करायचं आहे. आय नीड टू अंडरस्टँड की हे संडेला डिलिव्हर करायचं आहे. सो ती एक्सपेक्टेशन असते तिथं. सो पीपल मॅनेजरचा रोल तिथं खूप लिमिटेड असतो, बिकॉज दे एक्सपेक्ट इंजिनियर्स टू बी रिस्पॉन्सिबल वगैरे. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये थोडंसं मोटिवेशन लॅकिंग असतं. यू नीड टू पुश देम वगैरे, या गोष्टी होतात. एका सर्टन मॅच्युरिटी लेवल नंतरच इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर्सना कंपनीज अग्री होतात असं काय असतं? नाही, फ्रेशरपासून तुम्ही राईट फ्रॉम द लेवल 1 टू फेलोपर्यंत तुम्ही जाऊ शकता ॲज अ इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर. पण देन यू हॅव टू हॅव दॅट टेक्निकल इन्क्लिनेशन. आणि मला असं वाटतं की द वे इंडस्ट्री इज गोईंग, राईट, पीपल मॅनेजमेंट जॉब आर बिकमिंग रिडंडंट. I mean, actually companies are laying off people managers because softwares can manage those things. आणि कंपन्यांचं आता असं माइंडसेट आहे की दे आर विलिंग टू पे अ बिट मोर, बट पीपल हॅव टू बी रिस्पॉन्सिबल. कोणाला सांगायची गरज नाही की मला हे कर, हे संपून देणं. हां. सो इंडस्ट्री इज गोईंग देअर. दे आर रिड्युसिंग पीपल मॅनेजमेंट, दे आर इन्क्रीजिंग द इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर्स अँड टेक्निकल पीपल. फ्रेशर्सना तुमच्या कंपनीमध्ये कसं बघितलं जातं? तुमच्या कंपनीमध्ये फ्रेशर्सना घेतात का? सो आमच्या कंपनीमध्ये टिपिकली IITs किंवा IIITsमधनं घेतात फ्रेशर्सना, बिकॉज दॅट्स वॉट हॅज बीन डिसाइडेड बाय द टॉप मॅनेजमेंट. यू गेट गुड क्वालिटी ऑफ कोडर्स फ्रॉम दॅट कम्युनिटी असं? येस, म्हणजे एक अझम्पशन्स असतात, राईट, की टिपिकली IIT मधनं आहे म्हणजे तो ही हॅज सर्टन बेंचमार्क, असे अझम्पशन्स असतात, राईट. आणि तुमच्या हाताखाली IITs काम म्हणजे IITians काम करतात? ओके. सो वी हॅव अ पर्सन विथ अस हू हॅज डन इंजिनिअरिंग फ्रॉम अ डिस्ट्रिक्ट प्लेस ऑफ कोल्हापूर, आणि त्यांच्या हाताखाली IITians आहेत काम करणारे. सो एक माइंडसेट असतो, माइंड ब्लॉक असतो की कॅन आवर इंजिनिअरिंग स्टुडंट्स कम्पीट विथ IITians. तर वी हॅव दिस लाईव्ह एक्झाम्पल विथ अस हू इज मॅनेजिंग IITians ना, ऑफकोर्स विथ लॉट ऑफ हार्डवर्क, आणि त्याच्यामध्ये खूप त्यांचं एक्सपिरियन्स आहे, हार्डवर्क आहे, आणि ते आत्ता अशा एका पॉईंटला. सो मी असं म्हणेन या पॉईंटवरती की हा जो मेंटल ब्लॉक असतो जो माझ्यातही होता, राईट. मी असा विचार करायचो, यार आपण शिवाजी युनिव्हर्सिटीतनं शिकलो आहे, आय मीन ऑब्व्हियसली पुणे युनिव्हर्सिटी वगैरे ते लोक पुढंच जातात नेहमी, आणि हा खूप चुकीचा समज असतो. इट इज व्हॅलिड इन टर्म्स ऑफ एंट्री म्हणजे कॅम्पसला तिकडे चांगल्या कंपन्या येतात, COEPला फॉर एक्झाम्पल मायक्रोसॉफ्ट वगैरे येते. सो फॉर देम इट इज इझी टू गेट इन टू मायक्रोसॉफ्ट वगैरे, जे कंपॅरेटिव्हली इथल्या मुलांना डिफिकल्ट असतं. पण लेट्स से वेन यू स्टार्ट इन सम इंडस्ट्री, वेदर इट्स अ स्टार्टअप, वेदर इट्स अ अननोन कंपनी, वेदर इट्स अ इन्फोसिस, TCS, राईट, देन इट्स अप टू यू की तुम्ही एकतर आहे त्या कंपनीत किती चांगलं काम करता, दॅट इज वन थिंग. द अदर थिंग इज आफ्टर सम पिरियड ऑफ टाईम, लेट्स से की तुम्हाला वाटत नाही इथं ग्रोथ आहे, मला शिकायला मिळत नाही, किंवा आय एम नॉट गेटिंग लॉट ऑफ मनी, राईट, मला ऑनसाईट ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाही, देन इट्स अप टू यू की तुम्ही किती एफर्ट्स घेऊन चांगल्या कंपन्यांच्या इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करता आणि ते इंटरव्ह्यूज क्रॅक करता. सो तुम्हाला Tier 1 कंपन्यांसाठी शिकावं लागतं परत नवीन काही. ऑब्व्हियसली नवीन आता हे जे इंटरव्ह्यूज असतात, राईट, म्हणजे सर्व्हिस कंपन्यांचे थोडे सोपे असतात इंटरव्ह्यूज, 1-2 राऊंडच घेतात ते, आणि तुम्हाला जे काम केलं आहे ते विचारतात, किंवा एखादे जावा वगैरेचे प्रश्न विचारतील. सो इफ यू आर गोइंग टू क्रॅक अ गुड कंपनीज इंटरव्ह्यू, राईट, सो नवीन टेक्नॉलॉजी शिकायची गरज नसते. तुमचे फंडामेंटल्स किती स्ट्रॉंग आहे त्या कंपन्या बघतात. म्हणजे जसं मी सांगितलं, डेटा स्ट्रक्चर अल्गोरिथम, कम्प्युटर नेटवर्क्स, किंवा तुमचे ॲनालिटिकल कॅपॅसिटी, एखादं तुम्हाला पझल दिलं, प्रॉब्लेम सॉल्विंग विचार कसा करता. इट डझंट मॅटर की तुम्ही कम्प्लिटली सॉल्व्ह करता नाही, पण तुम्ही त्याला अप्रोच कसा करता, या 4-5 गोष्टी बघितल्या जातात टिपिकली. सो मी असंच म्हणेन की लोकांनी दे शुड स्टिक्स टू द बेसिक्स अँड फंडामेंटल्स, की जो तेवढं तुम्ही अजून अभ्यास करता 22 वर्षानंतर इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर मला अभ्यास करावाच लागतो, कारण इंडस्ट्रीमध्ये तुम्ही टिपिकली ते कोडिंग करत नाही. फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीमध्ये या गोष्टी आपण जावा गोमध्ये ज्यावेळी करतो, राईट, फंडामेंटल गोष्टी त्यांचं कंपायलर लेवलला वगैरे ॲड्रेस झालेल्या असतात, राईट,
पण ज्यावेळी मला इंटरव्ह्यू द्यावा लागतो, मला बायनरी सर्च ट्रीचा प्रोग्राम लिहायचा असेल तर मी विसरलेलो असतो. मला आय हॅव टू रीड इट, आय हॅव टू लर्न इट अगेन, राईट. सो इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर म्हणजे टिपिकली फॉर एक्झाम्पल माझ्या मित्राने आत्ताच इंटरव्ह्यू दिले आणि त्यांनी गुगलची वगैरे त्याला ऑफर मिळाली ओरॅकल क्लाउडची. तर त्यांनी 7 कंपन्यांचे इंटरव्ह्यू दिले, त्याला 49 राऊंड्स द्यावे लागले. 49. 7 राऊंड्स फॉर ऑलमोस्ट 1 कंपनी, राईट, हायर पोझिशनला म्हणजे खूप सिनियर लेवलला. आणि ही स्टडीड फॉर 3 months, म्हणजे पहाटे उठून वगैरे, जसं आपण 10वी-12वीला अभ्यास करतो, 12वीला एंट्रन्सची तयारी वगैरे करत असतो. सो ते डेडिकेशन पाहिजे इफ यू वॉन्ट टू गो टू Tier 1 कंपनीज, म्हणजे गुगल, मेटा, VMware, ब्रॉडकॉम, परत बऱ्याचशा कंपन्या आहेत, कॉइनबेस आहे, या सगळ्या कंपन्यांमध्ये. मी माझ्या इंजिनिअरिंगच्या मित्रांना हे सांगेन की 12वी झाल्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं किंवा इंजिनिअरिंग झाल्यानंतर जॉब पहिला मिळाला म्हणजे झालं असं नाही. पहिला जॉब मिळाला म्हणजे सुरुवात झाली असं आहे मी म्हणतो. ही नवीन सुरुवात झाली, नवीन स्ट्रगलची नवीन सुरुवात असं. आणि इव्हन तुम्ही आहे त्या जॉबमध्ये जरी राहिला, राईट, तिथं तुम्हाला एक्सेल व्हायचं असेल तर देर इज लॉट ऑफ कॉम्पिटिशन इंटरनली सुद्धा असतं. तर तुम्हाला स्टँड आउट व्हायचं असेल तर तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा करावंच लागतं इन टर्म्स ऑफ की तुम्ही जे काम करता, अच्छा माझा टीम लीड एवढं सांगतं तेवढंच मी केलं, तर त्यांनी तुम्हाला कधीच चांगलं रेटिंग नाही मिळणार. तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी करता, एक्स्ट्रा काहीतरी इम्प्रूव्हमेंट सुचवतात. छोट्या छोट्या गोष्टी असतात की बाबा मी एक सपोर्ट तिकीट येतं, तो रोज वाचून मी काही एक्स रिस्पॉन्स देतो, तर कॅन आय राईट अ पायथॉन स्क्रिप्ट की हे सगळं ऑटोमेट करेल. हे ऑटोमेशन तुम्ही सगळं करत गेला. सो मी पहिला इन्फोसिसमध्ये असताना मला तो प्रोजेक्ट अजिबात आवडत नव्हता, मला सपोर्टचा प्रोजेक्ट दिलेला, पण मी त्यात गोष्टी एवढ्या ऑटोमेट केल्या की मला नेहमी चांगलं रेटिंग मिळत गेले. सो या गोष्टी पण तुम्ही केल्या पाहिजेत. ऑटोमेशन कुठे करता येईल, तुम्ही इम्प्रूव्हमेंट आहे त्या गोष्टीत इम्प्रूव्हमेंट कसं करता येईल, सो त्यांनी तुम्ही आहे त्या कंपनीत पण वरती जाऊ शकता. तुम्ही काय सजेस्ट कराल जे नवीन आता फ्रेशर्स पासआउट होतात त्यांना? सर्व्हिस इंडस्ट्री जाऊ देत काय प्रोडक्ट बेस्ड इंडस्ट्री? इनिशियल एंट्रीमध्ये म्हणजे तुमच्याकडे ते लिबर्टी आहे का की आय कॅन पिक अँड चूज, राईट? फार चुझी असू नये असं. फार चुझी असावं इफ यू आर ॲट दॅट लेवल. म्हणजे मी IIT मधनं आहे आणि माझ्याकडे 5 कंपन्यांच्या ऑफर आहेत, तर यू कॅन बी चुझी. बट यू आर फ्रॉम एक्स इन्स्टिट्यूट आणि तुम्हाला हार्डली कुठले तरी ऑफर मिळते, जस्ट ग्रॅब इट. कन्सिडरिंग आत्ताची जी मार्केट कंडिशन आहे ते बघ. आत्ता तर मार्केट कंडिशन इट्स टिपिकली थोडीशी डिफिकल्ट आहे. इट्स नॉट ओनली इन इंडिया, इट्स अक्रॉस द वर्ल्ड. स्पेशली सिलिकॉन व्हॅलीमध्ये पण सध्या जॉब क्रंच खूप आहे. सो एक्सपिरियन्स पीपल आर स्ट्रगलिंग देअर. ठीक आहे. सो तुम्ही जी अपॉर्च्युनिटी मिळाली, लोकल जी अपॉर्च्युनिटी मिळाली, तर तुम्ही घ्यायला पाहिजे. द पॉईंट इज तुम्ही कन्स्ट्रक्टिव्हली एंगेज झाला पाहिजे कुठल्याही त्या ह्याच्यानंतर. कारण बरेचदा असं होतं की आपण ग्रॅज्युएट झालो आणि जॉब मिळत नाही आहे, राईट, आणि तुम्ही काहीच करत नसाल तर ते एक फ्रस्ट्रेटिंग होतं, फॅमिलीला होतं, इंडिव्हिज्युअलला होतं, आणि देन तुम्ही त्या निगेटिव्ह माइंडसेटमध्ये जाता बेसिकली. सो त्यावेळी तुम्ही कन्स्ट्रक्टिव्हली एंगेज असणं खूप महत्त्वाचं असतं. सो कन्स्ट्रक्टिव्हली एंगेज, लेट्स से की वर्स्ट केस तुमच्याकडे जॉब पण नाही आहे, सो फाइंड आउट की तुम्ही लोकली कोणाला सॉफ्टवेअर करून देऊ शकता का, ओपन सोर्स कॉन्ट्रीब्युशन करू शकता का, छोटे छोटे प्रोजेक्ट्स फ्रीलान्सिंग कनेक्ट की पुण्यात येऊन कनेक्ट करा लोकांशी, किंवा हे कर, छोटे छोटे प्रोजेक्ट करा. तुम्ही इंटरनेटवरती आजकाल खूप गोष्टी अवेलेबल आहेत. फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म, फ्रीलान्सिंग, राईट, फ्रीलान्सिंग करा तुम्ही. त्यांचे टिपिकली डॉलर्स असतात, यू पे, तुम्ही डॉलर्स घेऊन तुमचा कॉन्फिडन्स वाढत राहील आणि इनफॅक्ट आणि आपली CV पण बिल्ड होत राहील. CV बिल्ड होते. रेझ्युमी घेताना आम्ही बघतो की तू काय केलं मागच्या वर्षात. तुम्ही ओपन सोर्स कॉन्ट्रीब्युशनला खूप व्हॅल्यू असते आणि पीपल लुक ॲट युअर कोड. तुम्ही ओपन गिट रिपॉझिटरी दाखवली, इट इज व्हेरी इम्प्रेसिव्ह. तुम्ही हॅकॅथॉन्स अटेंड करा. सो यू बेसिकली एंगेज इन समथिंग, कन्स्ट्रक्टिव्हली एंगेज ठेवा स्वतःला. 3rd इयर 4th इयरमध्ये जेव्हा स्टुडंट्स येतात सॉफ्टवेअर इंजिनिअरमधले, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमधले, त्यावेळी त्यांनी असे लाईव्ह प्रोजेक्ट्समध्ये वगैरे काम, इज इट द राईट टाईम टू स्टार्ट टू वर्क ऑन लाईव्ह प्रोजेक्ट्स म्हणा किंवा इंटर्नशिप्स म्हणा, किंवा जे तुम्ही म्हणला की एखाद्या छोट्या कंपनीचं काहीतरी एक छोटंसं कोडिंग करून द्यायचं आहे किंवा एखादं मॉड्यूल तुम्हाला तयार करून द्यायचं आहे एखाद्या कंपनीला, एखाद्या छोट्या कंपनीला एक इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर करून द्यायचे, असे छोटे छोटे प्रोजेक्ट्स असतात. इज इट द राईट टाईम टू स्टार्ट ऑर इज इट वे टू अर्ली ऑर वे टू लेट? मला असं वाटतं इट्स राईट टाईम. इट्स स्वीट. 3rd इयर इज अ स्वीट स्पॉट. पहिले 2 वर्ष गरज नाही त्याची असं वाटतं मला. 3rd इयर इज अ गुड स्टार्ट ॲक्च्युली. कारण त्यांनी एकतर तुम्हाला बाहेरच्या जगाशी इंटरॅक्शन करायला मिळतं, तुम्हाला वेगळं काहीतरी फ्रॉम अकॅडमिक्स करायला मिळतं. बट द थिंग इज तुम्ही ज्या गोष्टी करता, राईट, तो प्रोजेक्ट ॲज अ स्टुडंट
तुम्हाला त्या गोष्टींमधली डेप्थ पण कळली पाहिजे की तुम्ही का करता. बऱ्याच वेळी होतं असं की त्यांना ती डेप्थ कळत नाही. हो, सो बेसिकली असं होतं की मला हे ॲप्लिकेशन करायचं आहे, मी फटाफट केलं, राईट, काय काय वापरून केलं, पण त्याची डेप्थ नसेल. ॲज अ कम्प्युटर सायन्स स्टुडंट, इफ यू आर हायलायटिंग दॅट प्रोजेक्ट, आय एम गोइंग टू काउंटर क्वेश्चन यू की हे काय यूज केलं. सो त्या गोष्टी असतात. सेकंड असं असतं की असं होऊ नये की बाबा मी थर्ड इयरला प्रोजेक्ट करतोय आणि आय एम गिविंग मोस्ट ऑफ माय टाईम टू दॅट प्रोजेक्ट आणि मी अकॅडमिक्सला थोडं कमी लक्ष देतोय. सो जसं म्हटलं मी 2-3 गोष्टी मॅटर करतात. एक तर तुम्ही पर सेमिस्टर मार्क्स तुमचे चांगले राहिले पाहिजेत. सेकंड ॲस्पेक्ट की तुमचं अकॅडमिक्समध्ये जे शिकवतात, राईट, हा बॅलन्स कसा करायचा दादा, कारण की अकॅडमिक्स पण चांगले पाहिजेत, त्याशिवाय पुढे जॉब मिळणार नाही. तुम्हाला एक स्पेसिफिक लेवलच्या वरती मार्क्स असं CGPA असलाच पाहिजे तुमचा, त्याशिवाय तुम्ही क्वालिफाय सुद्धा होत नाही तुम्ही ॲप्टिट्यूड टेस्टला किंवा तुमच्या इंटरव्ह्यूच्या पुढच्या राऊंड्सला. तर हे मेंटेन करत करत हे करणं जरा इट बिकम्स अ बिट ऑफ हर्क्युलियन टास्क. मला नाही असं वाटत, कारण मला असं वाटतं की ॲटलिस्ट माझ्या अनुभवाप्रमाणे बरेचसे मुलं प्रिपरेशन लिव्हमध्येच अभ्यास करतात, PL मध्येच अभ्यास करतात. आणि सी आय मीन इफ समबडी इज टेलिंग मी की हा इट्स अ हर्क्युलियन टास्क, इट्स डिफिकल्ट टू डू, आय विल क्वेश्चन की आजकाल मुलं 5-5 तास फेसबुकवर घालवतात, त्यावेळी त्यांच्याकडे स्क्रीन टाइम भरपूर असतो तुम्ही म्हटलं. सो दॅट ॲड्स नो व्हॅल्यू टू यू, राईट. सो मला असं वाटतं की मुलांकडे वेळ असतो, नेटफ्लिक्स फेसबुकला वेळ असेल तर ऑब्व्हियसली वेळ असतो, आणि इट इज द एज किंवा इट इज द टाइम वेअर यू नीड टू पुश युअर सेल्फ. हां, म्हणजे तुम्हाला समजा की तुमचा एम असेल, तुमचा एम असेल की नॉर्मल कंपनीतच काम करायचं, बट लेट्स से की तुमचा एम असेल की बाबा मला मेटा गुगलमध्ये जायचं, यू हॅव टू वर्क हार्ड. गेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. सो आणि मला हे म्हणायचं आहे की आय विल स्टील मोअर से की अकॅडमिक्स थोडं जास्त लक्ष पाहिजे, कारण तुमचे अकॅडमिक्समधले जे सब्जेक्ट असतात, ऑपरेटिंग सिस्टम्स, डेटा स्ट्रक्चर अल्गोरिथम, कम्प्युटर नेटवर्क्स, हे फंडामेंटल साऊंड असेल ना, तुम्हाला कुठलीही टेक्नॉलॉजी कॅच करणं अवघड नाही जात. पण तुमचे फंडामेंटल्स वीक असतील तर तुम्ही इझिली कॅच होऊ शकता. ज्यांना चांगला एक्सपिरियन्स आहे आणि खरं कोडिंगची प्रॅक्टिस, चांगला एक्सपिरियन्स इन द सेन्स फंडामेंटल ज्यांचे क्लिअर आहेत, चांगले झालेले आहेत स्टुडंट्सचे, त्यांच्यासाठी कोडिंगची प्रॅक्टिस वगैरे जर पाहिजे असेल तर त्यांनी काय कुठले प्लॅटफॉर्म्स वगैरे प्रेफर करावेत? तसं सध्या बरेचसे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. त्यातला वन ऑफ दी मोस्ट पॉप्युलर इज द लीड कोड. सो लीड कोडवरती त्यांच्याकडे टिपिकली इझी, मीडियम, हार्ड असे प्रॉब्लेम असतात. सो बेस्ड ऑन की तुमचं जसं स्किल्स वाढत जातील, कॅपॅबिलिटी टू सॉल्व देम वाढत जाते, यू कॅन मूव्ह फ्रॉम इझी टू मीडियम, मीडियम टू हार्ड वगैरे असे वाढत जातात. सो त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या कॅपॅबिलिटीज आहेत की तो तुमचा टाईम मेजर करतो, तुमच्या युनिट टेस्ट रन करतो, तुमच्या युनिट टेस्टमधले किती फेल गेले किती हे सांगतो. इट इज टिपिकली ऑन द लाईन्स ऑफ द वे हे जे Tier 1 कंपनीज इंटरव्ह्यूज घेतात, कोडिंग राऊंड्स जे घेतात, दॅट इज ऑन द लाईन. फॉर एक्झाम्पल 30 वर्ष एक्सपिरियन्स माणूस पण कधी त्याला जर का फेलो किंवा डिस्टिंग्विश जायचं असेल तर त्यालाही कोडिंग राऊंड असतो. सो त्याची आणि खूप असे प्लॅटफॉर्म आहेत. लीड कोड इज जस्ट दॅट आय नो, पण खूप प्लॅटफॉर्म्स आहेत. आता तर कोडिंग तर स्कूल्समध्ये पण शिकवायला लागलेत आता बरेचसे. आता माझा मुलगा 5th स्टँडर्डमध्ये आहे, त्याला स्क्रॅच म्हणून एक आहे सॉफ्टवेअर आहे, ते शिकायचं. MITनं फ्लोट केलेलं आहे ते. CBSEनं पण आता सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. बेसिक HTML वगैरे तुम्हाला ते मला असं वाटतं की ओव्हरकिल आहे. सो म्हणजे बेसिक सॉफ्टवेअर मुलांना की बाबा हे पोझिशन्स करायच्या किंवा समथिंग दॅट यू नो ट्रिगर्स देअर ब्रेन की काय करता येईल वगैरे अशा गोष्टी ठीक आहेत. कोडिंग हे थोडंसं स्पेशलाइज स्किल असतं, आणि मला असं वाटतं दे ना अगेन आपण सगळे बजवर्डच्या मागं बघत असतो. एक्झॅक्टली. सो इवन स्कूल्स आर रनिंग बिहाइंड दॅट. त्याच वेळी त्यांच्यावर असे संस्कार होतात की तू सॉफ्टवेअर इंजिनियरच व्हायचं आहे, त्याला कोण पाना बिना हातात देत नाही, तू बाबा मेकॅनिकलचा पण विचार कर म्हणून. सो द प्रॉब्लेम विथ दॅट माइंडसेट इट इज ड्रिव्हन बाय सोसायटी डिमांड की कोडिंग म्हणजे ह्या शाळेत कोडिंग शिकवतात 5वी पासून, आमच्या शाळेत शिकवत नाही, मग ती शाळा खूप भारी असा. ती शाळेत मग कॉम्पिटिशन असते. सो मग ही शाळा पण कोडिंग इंट्रोड्यूस करते, त्याची गरज अजिबात नाही आहे. सो बेसिकली तुम्ही ज्यावेळी 10th होता, राईट, 12th होता, त्याच्यानंतर प्रत्येकाची एक कॅपॅसिटी असते, स्ट्रेंथ्स असतात, विकनेस असतात, राईट. एव्हरीबडी डझंट हॅव टू बी कोडर. कोडिंग इज जस्ट वन इंडस्ट्री, राईट. कोडिंग इंट्रोड्यूस करणे म्हणजे ठीक आहे, बेसिक सॉफ्टवेअर मुलांना शिकवणे की एक्सेल कसं असतं किंवा वर्ड किंवा बेसिकली छोटे छोटे गेम्स असतात, सो दॅट यू गेट फॅमिलियर विथ लॅपटॉप्स आणि हे या गोष्टी ठीक आहेत.
कोडिंग इज वे टू मच आणि त्याचा काहीही फायदा होत नाही. स्कूल्समध्ये वगैरे ते स्कूल्समध्ये जो कोडिंग शिकला ना तो प्रिलिमिनरी कोडिंग शिकतो. अजून अल्जेब्रिक फंक्शन्स वगैरे अजून शिकायचं असतं, त्याला अजून बाकी ट्रिग्नॉमेट्री शिकायचं असतं, बाकीचं शिकायचं त्याच्या आधीच त्याला कोडिंग इंट्रोड्यूस झालेलं असतं. ॲक्च्युली खूप कमी जिनियस मुलं असतात की कुठेतरी आपण असं वाचतो की US मध्ये 12 वर्षाचा मुलगानं हे कोडिंगमध्ये तयार केलं, पण प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन किंवा ॲनॉमली असतात तशी ती मुलं असतात. इन जनरल मुलांना मला असं वाटतं इट्स वे टू मच. बेसिकली तुमचे फंडामेंटल सब्जेक्ट्स मॅथ्स जे काही लँग्वेजेस असतील ते स्ट्रॉंग पाहिजेत, फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे. कोडिंग वगैरे हे सगळे बजवर्ड्स आणि क्रेज आहे माझ्या मते. पुढे जाऊया आपण आपल्या इंटरव्ह्यूमध्ये. आणि जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट्स वगैरे करत असतात त्याच्यामध्ये काही जुन्या कन्व्हेन्शनल पद्धती आहेत, नवीन पद्धतीनं सॉफ्टवेअर डेव्हलप आता करतायत, किंवा आफ्टर द ॲडव्हेंट ऑफ AI तुम्ही त्याच्यामध्ये आणखी काही बदल व्हायला लागलेत काय, जसं की ॲजाईल, वॉटरफॉल मॉडेल, हे ते असे बरेचसे आपण शिकतो पुस्तकामध्ये वगैरे. ते ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन तसं होत असतं, कसं होत असतं एक्झॅक्टली तुमच्या कंपनीमध्ये कसं होत असतं, किंवा जनरल सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये कसं होत असतं, प्रोडक्ट बेसमध्ये कसं होत असतं, सर्व्हिस बेसमध्ये कसं होत असतं. राईट. सो हा जो क्वेश्चन आहे राईट की टिपिकली म्हणजे मी इंजिनियर असताना किंवा ज्यावेळी आपण अकॅडमियामध्ये असतो त्यावेळी आता चला एजाईल आली, एजाईलच भारी, म्हणजे एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट एजाईलप्रमाणे झाली पाहिजे. मग एजाईलमध्ये लिहिलेलं असतं की 15 दिवसांनी युजर फीडबॅक घेतला पाहिजे किंवा हे केलंच पाहिजे वगैरे. इफ यू गो इन टू इंडस्ट्री सगळ्या गोष्टी तशा फॉलो नाही होत. इट डिफर्स की बऱ्याचशा गोष्टी एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीचं जे वर्किंग असतं त्याला खूप गोष्टी इम्पॅक्ट करतात. वन इज की म्हणजे ती सर्व्हिस इंडस्ट्री आहे की प्रॉडक्ट इंडस्ट्री आहे, बरोबर. सो प्रॉडक्ट इंडस्ट्रीमध्ये आहे तर त्यांचं सॉफ्टवेअर किती क्रिटिकल असतं. कोणीतरी एक ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टम लिहित असेल राईट, आणि सो ते दॅट सिस्टममध्ये कसं असतं की तुमचं टिपिकली काय ऑर्डर्स असते, तुम्ही डेटाबेस मॅनेजमेंट करता आणि प्रोसेस करतात, विच इज व्हेरी ट्रिवियल सॉफ्टवेअर. सो तशा कंपन्यांमध्ये एजाईल फॉलो करतात कारण त्यांनी व्हेलॉसिटी मिळते, फास्ट डेव्हलपमेंट होते, रॅपिड डेव्हलपमेंट होते, अकोमोडेट युजर चेंज, काही गोष्टी फीडबॅक मिळाल्यानंतर अकोमोडेट करणं इझी असतं. सो टिपिकली तिथे एजाईल फॉलो करतात फॉर द सेक ऑफ स्पीड. फ्लेक्झिबिलिटी असते तिथे, फ्लेक्सिबिलिटी असते, स्पीड, मेनली स्पीड असतं आणि इमिजिएट युजर ऑब्जेक्टिव्ह इमिजिएट, अँड यू आर ओके विथ मेकिंग यू नो सम इश्यूज, यू आर ओके विथ सम इश्यूज. आता आमची कंपनी जसं VMware व्हर्च्युअल मशीनसाठी सॉफ्टवेअर लिहितो राईट, नेटवर्किंग व्हर्च्युअलायझेशन करतो आम्ही. तर त्याच्यामध्ये आम्ही रिस्क नाही घेऊ शकत बिकॉज काही बग आले, काही बग असे येतात की पूर्ण डेटा सेंटर डाऊन होऊ शकतो. सो आमच्याकडे क्वालिटी टेक्स प्रिसिडन्स ओव्हर टाईम. सो वेळ लागू दे, खरं व्यवस्थित व्हायला पाहिजे. एक्झॅक्टली. कारण सो अगेन हे तुमच्या बिझनेस केस प्रमाणे असतं. सो टिपिकली माझं सॉफ्टवेअर मोनोपोली सॉफ्टवेअर असेल, आय कॅन डिक्टेट द कस्टमर्स की मी केव्हा देणार आहे. पण लेट्स से की माझं सॉफ्टवेअर जेनरिक सॉफ्टवेअर असेल आणि तू 3 दिवसात करून देत असशील, मी 5 दिवसात, कस्टमर विल गो टू दिस पर्सन. सो मला इथं व्हेलॉसिटी मॅटर करते राईट. पण लेट्स से माझं मोनोपोली प्रोडक्ट असेल, माझ्यासाठी क्वालिटी मॅटर करते. सो जिथं क्वालिटी मॅटर करते तिथं कंपन्या कॉशियस असतात आणि ते काय करतात, टिपिकली वॉटरफॉल मॉडेल घेतात. सो जिथं डिझाईन फेज खूप क्रिटिकल असते, म्हणजे प्रॉडक्ट मॅनेजर येतो, रिक्वायरमेंट येतो, मग प्रॉडक्ट मॅनेजरबरोबर मल्टिपल राऊंड्स ऑफ डिस्कशन होतात. त्याच्यानंतर विदिन इंजिनिअरिंग टीम मल्टिपल राऊंड्स ऑफ डिस्कशन होतात. सो आम्ही फंक्शनल स्पेक लिहितो, त्याच्यानंतर डिटेल डिझाईन डॉक्युमेंट लिहितो, मग पुन्हा हे फंक्शनल स्पेक, डिटेल डिझाईन डॉक्युमेंट विथ प्रॉडक्ट मॅनेजर, विथ VP, विथ ऑल द इंजिनियर्स एक राऊंड होतं, रिव्ह्यू राऊंड होतो, त्याच्यामध्ये ब्रेनस्टॉर्मिंग होतं. त्याच्यानंतर मग सगळे स्टेक होल्डर्स ॲग्री झाल्यावरती ओके हे असं म्हटलेलं आहे, मग तसं आम्ही इम्प्लिमेंट. सो आउट ऑफ 100% टाइम 90% गोज इन प्लॅनिंग अँड 10% इन एक्झिक्युशन, असं असतं? नाही तसं नाही, कारण एक्झिक्युशन टेक्स इट्स ओन स्वीट टाईम. तर मी असं म्हणेन की डिझाईन, फंक्शनल स्पेसिफिकेशन या सगळ्या गोष्टी लाईक 40-60 या सगळ्या गोष्टीमध्ये जातात डिझायनिंगपर्यंत. मग कोडिंग एक्झिक्युशनला 60%, कारण इट टेक्स इट्स ओन टाईम. आणि आमच्याकडे QE इटसेल्फ इज अ व्हेरी लॉंग प्रोसेस. इटसेल्फ आमचं टिपिकली 6 मंथ्स किंवा 1 इयरचं एक सायकल असतो, बिकॉज इट टेक्स दॅट मच टाईम. मग QE सायकल पण आमच्याकडे लॉंगर असतो, म्हणजे जे आमच्याकडे QEची वेगळी टीम असते. QE इज क्वालिटी इंजिनियर्स, टेस्टर्स. जो क्वालिटी इंजिनियर्स जे टेस्टिंग करतात राईट. मग फंक्शनल टेस्टिंगचा एक राऊंड होतो, त्याच्यानंतर स्केल टेस्टिंग होतं, त्याच्यानंतर ॲडहॉक टेस्टिंग असतं ज्याच्यात ते निगेटिव्ह सिनारिओज पण टेस्ट करतात. सो ते सायकल आम्हाला स्ट्रॉंग ठेवावं लागतं, कारण वी पे अ लॉट टू QE बिकॉज
अगेन इट्स अ डेटा सेंटर सॉफ्टवेअर. सो तुमच्या क्रिटिकॅलिटी कशा आहेत तुमच्या सॉफ्टवेअरच्या त्याच्यावरती हे सगळे डिसिजन्स डिपेंडंट होत असतात. आणि तुमची मोनोपॉली कशी आहे, हाऊ मच यू कॅन डिक्टेट टू द कस्टमर्स, या गोष्टी पण मॅटर करतात. नवीन एक क्रेज निघाले की मला मेटामध्ये जॉब पाहिजे, मला गुगलमध्ये पाहिजे. फॅंग कंपनीज, फेसबुक, ॲमेझॉन, नेटफ्लिक्स, गुगल. त्याच्यानंतर असे जार्गन्स बरेचसे फ्लोट व्हायला लागलेत. फॅंग झालं, ते बॅटमॅन एक काय तर नवीन आले. हां, सो त्याचे जसे जसे कंपनीज मोठे व्हायला चालले तसे तसे ते सगळे त्यांचे ड्रीम जॉब्स होत चाललेले आहेत. असं माझ्या मते तिथं जॉब मिळण्यासाठी काय करायला पाहिजे आजच्या इंजिनियर्सनी? मला फॅन कंपनीमध्ये क्वालिफाय व्हायचं आहे किंवा मला जॉब मिळवायचा आहे, तर आजच्या इंजिनियर्सनी काय केलं पाहिजे? सो दॅट इज द क्वेश्चन. जसं मी म्हटलं की सुरुवातीला तरी नाही मिळालं, probability is if you are not from IITs किंवा नॉट फ्रॉम प्रीमियर इन्स्टिट्यूट, देर इज अ व्हेरी लिटिल चान्स की तुम्हाला ॲज अ फ्रेशर म्हणून एंट्री मिळेल तिथे. बट गेट एंट्री इंटू समथिंग, इंटू सम सॉफ्टवेअर कंपनी, आणि तुमचा एम तेच असेल तर तेच डोक्यात ठेवून तुम्ही तिथं काम करता करता तुमचा अभ्यास चालू ठेवला पाहिजे. सो तुम्ही कुठेही जा, राईट, लिंक्डइनवरती आहे किंवा गुगल तुम्ही केलं, राईट, किंवा मीडियमवरती तुम्हाला पोस्ट मिळतील, medium.com, राईट. त्याच्यावरती लोकांनी खूप पोस्ट लिहिलेत की हाव आय क्रॅक्ड मेटा इंटरव्ह्यूज, हाव आय क्रॅक्ड गुगल इंटरव्ह्यूज. तुम्हाला सगळं मटेरियल्स तिथे अवेलेबल आहे. इट्स जस्ट की तुम्ही किती त्याच्यावरती काम करता. एव्हरीथिंग इज अवेलेबल. थँक्स टू यूट्यूब आहे, इंटरनेट ॲक्च्युली medium.com वरती आहे. त्याच्यावरती सगळे तुम्हाला हे करतात, सगळे देज अ पीपल, लोकांनी खूप डिटेल लिहिलेलं आहे, कुठले कुठले रिसोर्सेस यूज केलेत, कुठली कुठली पुस्तकं वाचली, ते सगळं आहे तिथे. सो आणि आजकाल तर तुमच्या इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी इफ यू पे लाईक 3,000 3,500 पे केले तर ते तुमचे मॉक इंटरव्ह्यूज देखील घेतात. अरे वा. सो व्हॉट इज द नेम ऑफ दॅट वेबसाईट ऑर सर्व्हिस प्रोव्हायडर? आठवत नाही मला एकदम, पण बेंगलोर बेस्ड आहे ती. ते तुमचे मॉक इंटरव्ह्यूज पण घेतात. मी सांगेन नंतर तुला. आणि हां, तर टिपिकली काय असतं की कोडिंग राऊंड, जे टिपिकली लीड कोडवरती वगैरे मुलं प्रॅक्टिस करतात, त्याच्यानंतर सिस्टम डिझाईन राऊंड असतो. पण मला असं वाटतं की फ्रेशर्सला ते फारसं ॲप्लिकेबल नाही आहे. इट्स मोस्टली कोडिंग राऊंड आणि प्रॉब्लेम सॉल्विंग, या गोष्टी असतात फ्रेशर किंवा विदिन 5 years वगैरे जे असतील. तर आता तुम्ही या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये जे आहात, तुमचा एवढा प्रदीर्घ अनुभव आहे, हे फॅंग कंपनीज किंवा मँग, आता फेसबुक मेटा झालं, मँग कंपनीज आता पुढं काय विचार करा, त्यांचे पुढच्या 10 वर्षाचे काय टाईम होरायझनमध्ये काय डेव्हलपमेंटचे सब्जेक्ट्स असतील जे आत्ता मुलांनी कुठं तर सुरुवात करायला पाहिजे शिकायला वगैरे, असं काही तुम्हाला जाणवतं काय? इट इज टेकिंग इट्स ओन कोर्स. इट्स टेकिंग इट ओन कोर्स, पण आय थिंक गुगल, मेटा किंवा ॲपलचं मला एवढं माहीत नाही, पण गुगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट कम्प्लिटली फोकस्ड ऑन AI, कम्प्लिटली. सो आता कसं आहे की या स्पेशली 3 कंपन्याज, ॲपल, या सगळ्यांनाही AI रेस जिंकायची आहे, राईट. एव्हरीवन इज इन दॅट रेस बिकॉज AI इज द नेक्स्ट बिग थिंग. सो फंडामेंटली कोणालाही मागं राहायचं नाही आहे. एक्झॅक्टली, बिकॉज असं सुंदर पिचाईचं एक स्टेटमेंट आहे की त्याला विचारलं, सो गुगल इज स्पेंडिंग बिलियन्स ऑन AI, स्पेशली जे आमचे हार्डवेअर घेतात किंवा NVIDIAचे जे हार्डवेअर घेतात, राईट. सो दे आर स्पेंडिंग अ लॉट ऑन दॅट. सो त्याला एक इन्व्हेस्टरचा क्वेश्चन असा होता की isn't it overspending, right? त्याचं उत्तर असं होतं की underspending is more riskier than overspending. Because if they cut the investments on AI, they might lose the AI race, and then Meta and Microsoft will go beyond. So आता झालंय असं. आणि Perplexity ऐकलंय का? Perplexity is another like ChatGPT. It is founded by an Indian only, but it is a kind of ChatGPT सारखंच आहे, but it's more search oriented. So Google has a competition, so they had a monopoly in search, right? So now Perplexity is posing them a threat. So Google cannot bank on only search now going ahead. आणि हे AI टूल सर्चला रिप्लेस करतील हळूहळू. सो या टॉप कंपन्यांची स्पेंडिंग तरी AI वरती फोकस्ड आहे. सो कारण इव्हेंच्युअली असं होणार की सगळ्याच यूज केसेस, आपण फक्त प्रोग्रामिंगचं बोलतो, पण बाहेरच्या जगात पण तुमचे CAs आहेत, राईट. CAs आहेत, दे आर युझिंग AI. CAs विल, आय मीन AI विल रिप्लेस CAs इव्हेंच्युअली. लीगल ॲडवायझर आहे, तुमचे डॉक्टर्स आहेत, रेडिओलॉजी. आता अभिजितला मी सांगतोय, पण इट इज तो तुमचं स्कॅन करून
इट बेसिकली स्कॅन्स बेटर दॅन अ रेडिओलॉजिस्ट, असे सगळे ॲडव्हेंट चाललेले आहेत. सो त्याचा जो इफेक्ट आहे तो अक्रॉस इंडस्ट्री आहे आणि द मनी ऑन द टेबल देअर जो आहे तो खूप जास्ती आहे. सो टॉप कंपन्यांचा फोकस ए आय आहे, नो डाऊट अबाउट दॅट. आणि इवन अदर कंपनीज आर लुकिंग आउट की ते ए आय त्यांच्या इकोसिस्टममध्ये कसं इंटिग्रेट करू शकतात. सो ए आय इज द फोकस. बट देन फ्युचर इज AI म्हणजे आता सॉफ्टवेअर, हां म्हणजे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचा फोकस ए आय, आणि ए आय इज गोइंग. त्यानंतर काय होईल तुम्हाला वाटते? त्यानंतरची विजिबिलिटी नाही. ए आय इट सेल्फ इज अ बिग थिंग की त्याने त्यातच पुढचे 25, 30, 40 वर्ष जातील. एवढे नाही जाणार, पण नेक्स्ट 5 ते 10 वर्षात खूप जास्त चेंजेस होतील. म्हणजे AGI जे बोलतात ते आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, म्हणजे दॅट इज गोइंग टू कव्हर अ लॉट ऑफ थिंग, आणि त्याचा जो इम्पॅक्ट असेल AGI आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजे तो बऱ्यापैकी सगळे फील्ड्स कव्हर करेल. त्याचा म्हणजे ज्या लेवलचे त्या गोष्टी करतात राईट, त्याचा इम्पॅक्ट अक्रॉस द स्पेक्ट्रम आहे, सगळ्या इंडस्ट्रीजवरती स्पेक्ट्रम आहे, आणि त्याचं मग ह्युमन जॉब्स आणि ह्याच्यावरती पण खूप मोठा परिणाम होऊ शकतो. पण इट इज समटाइम्स यू आर टू ऑप्टिमिस्टिक, समटाइम्स त्या व्हेलॉसिटीनं टेक्नॉलॉजी शेप घेत पण नाही. यू नेवर नो असं वाटतं. कदाचित असं होईल की ते AI टूल्स वापरणाऱ्यांना जास्त डिमांड राहील. सो तो एक गोष्ट चालू आहे की यूट्यूब बघताना कोणीतरी येतो आणि सांगतो आय विल टीच यू AI टूल्स, माझं 99 रुपीजचं वेबिनार अटेंड करा वगैरे, किंवा मी तुम्हाला ChatGPT कसं यूज करायचं शिकवतो. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. सो प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग इज नथिंग बट अ कॉमन सेन्स ॲक्च्युली. तर आणि तुम्ही थोडेसे त्याचे जे इंग्रजीमध्ये कसं प्रश्न विचारणे, तुमच्या थॉटची क्लॅरिटी काय आहे, तुम्ही प्रश्न किती क्लिअरली विचारू शकता, किंवा तुम्ही ब्रेकडाऊन कसं करू शकता, बेस्ड ऑन दॅट तो समोरचा ॲन्सर देणार आहे तुम्हाला, त्याच्या नॉलेजप्रमाणे ॲन्सर देणार. सो दोज आर नॉट बिग स्किल्स. म्हणजे AIचे टूल्स यूज करणं म्हणजे त्याचे APIs वापरून सॉफ्टवेअर बनवणं हा एक लेअर आहे, पण ते खूप खूप इंटेलेक्च्युअल स्किल नाही आहे. म्हणजे दॅट विल नॉट बी लाईक हाय पेइंग जॉब और वगैरे असं. म्हणजे त्याची जेवढी जस्ट टूल, जसं एक्सेल शीट एक टूल आहे, एक्झॅक्टली ते एक टूल असेल. टूल यूज करून तुम्ही हाऊ स्मार्टली यू यूज इट डिपेंड्स अपॉन मॅटर करतं, पण दॅट इज नॉट म्हणजे असं काही फार जगावेगळं स्किल नाही आहे ते. पण त्यामुळं फार जॉब इनसिक्युरिटी होईल असं वाटणार नाही तुम्हाला या पूर्ण सगळ्याच अक्रॉस ऑल इंडस्ट्रीजमध्ये? होऊ शकते. आणि दॅट विल लीड टू मोर लर्निंग किंवा मोर मोटिवेशन? नॉट नेसेसरीली. म्हणजे सो टिपिकली कंपन्यांचं असं असतं की त्यांना जे करायचं ते सोसायटीला कसं पटवून सांगायचं हे त्यांचं स्किल असतं, राईट. सो गुगल एखादं AI बेस्ड सॉफ्टवेअर करते. आता सुंदर पिचाईला जरी माहीत असलं की यामुळे जॉब कमी होणार आहेत, ही विल नेवर से दॅट, राईट. सो तो काय म्हणणार की ह्यानी आणि इनोव्हेशन होणार. सो बिकॉज कोडिंग माझा टूल करतोय, सो पीपल कॅन थिंक बेटर दॅन दिस. त्यांचं असं असतं की ह्यानी कसा फायदा होणार, राईट. पण देन इफ लेट्स से it starts to replacing programmer, is going to be impact, right. People will have, there is going to be a big impact. म्हणजे जर का तसं झालं, तेवढ्या फास्ट इन्व्हेन्शन्स झाले, ती मॅच्युअर झाले मॉडेल सगळे ऑन प्रिमाइस रन व्हायला लागले, तर इम्पॅक्ट होऊ शकतं. अँड कॅन बी ॲडवर्स इम्पॅक्ट ऑल्सो. तर सर्टन लेवल ऑफ जॉब इनसिक्युरिटी आता आहे असं वाटतं तुम्हाला बिकॉज ऑफ AI? सध्या तरी नाही आहे. सध्या मी जसं म्हटलं की ते मॉडेल्स इतके हेवी आहेत की मला असं वाटत नाही की जे 4 ते 5 वर्षात, म्हणजे इन टर्म्स ऑफ प्रोग्रामर्स मी म्हणतो, 4 ते 5 वर्षात ते ऑन प्रिमाइस रन होतील आणि प्रोग्रामर्सचे जॉब खूप कमी होतील. सध्या तरी असं वाटत नाही आहे. पण देन आहे एक स्लाईट इम्पॅक्ट आहे. स्पेशली ज्या छोट्या कंपन्या आहेत ना, ते हेवीली यूज करतात बिकॉज दे डोंट माइंड सेंडिंग देअर डेटा टू गुगल क्लाउड वगैरे. पण सेन्सिटिव्ह डेटा जिथं असतो, मोठ्या कंपन्या तर यूज नाही करणार लगेच. म्हणजे यूज करतायत पण फॉर फुल फ्लेज नाही. सो ह्युमन इंटरव्हेन्शन लागेल. मला असं वाटतं की 5-6 वर्ष तरी जातील व्यवस्थित. मग जे स्टुडंट्स इंजिनिअरिंग केल्यानंतर बराचसा त्यांचा कल पुढं शिकण्याचा असतो, मग बरेचसे फॉरेन युनिव्हर्सिटीजला वगैरे जातात, MS करायला जातात. परवाच AICTEचा रिपोर्ट मी वाचला, त्याच्यामध्ये भारतामध्ये MS करायचं जे प्रमाण आहे ते फार कमी झालेलं आहे. डिक्लाईन, इट्स ऑन अ डिक्लाईन. आणि त्याच्या अगेन्स्ट स्टुडंट्स आर प्रेफरिंग टू गो ओव्हरसीज, म्हणजे बाहेर जाऊन MS करणं. अपॉर्च्युनिटीज पण तसे ओपन व्हायला लागलेत आता, आणि तसे अवेअरनेस पण मुलांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आज. तर त्याकडे तुम्ही कसं बघता? एक लर्निंग सिस्टीममध्ये MS करणे किंवा जॉब करून MS करणे हा पण एक विषय असतो,
आता तुमच्या नावाचे 4 पेटंट्स आहेत, तर ते पेटंट्स तुम्ही MS न करताच केलेलं आहे तुम्ही. तर हाऊ वॉज दॅट पॉसिबल? हाऊ टू लुक ॲट दिस एंटायर सिनारिओ ऑफ एज्युकेशन? तुम्हाला काय वाटतं? सी एम एस जे फॉरेनला जाऊन करतात राईट, त्याच्यामागे एकच मोटिवेशन असतं की बाहेर जायचं आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट, हाय पेईंग जॉब बाहेर मिळतो. हाय पेईंग जॉब इंडियात पण आहे. इट्स नॉट की हाय पेईंग जॉब, इट्स बेसिकली क्वालिटी ऑफ लाईफ. त्याच्यासाठी लोक जातात आणि ते क्रेज पण असते राईट. सो हार्डली 2% ते 3% जे मुलं असतात जी खरोखर ज्यांना स्टॅनफर्ड, UC बर्कलीमधनं वगैरे MS करायचं असतं, PhD करायचं असतं म्हणून जातात, ज्यांना खरोखर कम्प्युटर सायन्समध्ये तिथं जे टॉपचे प्रोफेसर आहेत, टॉपचं जे हे मिळतं त्याच्यासाठी जातात. 97 to 98% मुलं हे फक्त ॲब्रॉड सेटल होण्यासाठी जातात. दॅट इज द रियालिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं की इफ यू आर गोईंग देअर इन अ टॉप युनिव्हर्सिटीज, UC बर्कले आहे, स्टॅनफर्ड आहे, मॅसेच्युसेट्स आहे, इट इज नथिंग लाईक दॅट. म्हणजे तुम्ही बरोबर त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि तिथे इकोसिस्टम पण मिळते, लॉट ऑफ स्टार्टअप्स आर देअर, फंडिंग पण मिळतं की तुम्ही खूप एक्सपोजर वेगळं असतं. पण बरेचसे मुलं जस्ट फॉर द सेक ऑफ MS जातात, कुठल्या तरी युनिव्हर्सिटीतनं करतात. सो I have worked with lot of MS people and I don't find any difference with a good BE person. No difference. So मला honestly मी खूप MS मुलांबरोबर काम. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स इन फायलिंग पेटंट्स? आणि 4 पेटंट्स तुमच्या नावाचे आहेत. MS तुम्ही नाही केला, तुम्ही नॉर्मल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नंतर तुम्ही स्वतः अभ्यास करून वगैरे तुम्ही हे जे पेटंट्स फाईल केले. सो त्याच्यामध्ये वेगळा अभ्यास करायची गरज नसते. डोमेन नॉलेजमध्ये हां, म्हणजे तुमचं जे प्रॉडक्ट असतं किंवा तुमचं जे प्रॉडक्ट किंवा प्रोजेक्ट असतो राईट, त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन तुमचं जे डोमेन आहे, लेट्स से की तुम्ही सायबर सिक्युरिटीमध्ये आहेत किंवा तुम्ही डेटा सेंटरमध्ये आहे, तर त्या डोमेनमध्ये आपल्या प्रॉडक्टमध्ये काय व्हॅल्यू ॲडिशन होऊ शकते जे ऑलरेडी नाही आहे मार्केटमध्ये राईट. तशा गोष्टींमध्ये सो हे जे असते तो माइंडसेट असतो, द वे यू थिंक अबाउट युअर डेव्हलपमेंट राईट. सो फॉर एक्झाम्पल, आय मीन जस्ट टू गिव्ह अ कॉन्क्रीट एक्झाम्पल, की डेटा सेंटरमध्ये खूप जास्त वर्कलोड असतात, म्हणजे आणि ते मॅनेज करणं डिफिकल्ट असतं युजरसाठी. सो त्यांच्यामध्ये कुठले फायरवॉल रूल रावायचे, कसं हे करायचं, हे हेडेक असतो ह्याच्यासाठी. तर ह्याच्यासाठी मग आम्ही काय करतो की आमच्याकडे एक नेटवर्क हे असतो, नेटवर्क डिटेक्टर असतो की तो सांगतो की कुठल्या वर्कलोडमध्ये कुठलं ॲप्लिकेशन रन होतं आहे. सो ते इंटिग्रेट करून मग आम्ही पेटंट फाईल केलं की यू इंटिग्रेट दॅट अँड बेसिकली देन इट विल रिकमेंड कसं की टिपिकली काय असतं की वेब ॲप्लिकेशनचे 3 टियर असतात, फ्रंट एंड, बिझनेस लेअर आणि बॅक एंड असतं. सो टिपिकली फ्रंट एंड डझंट टॉक टू बॅक एंड डायरेक्टली. सो असे काही स्टँडर्ड जे आपले यूज केस असतात राईट. सो वी आयडेंटिफाय करतो की हा वर्कलोड 1 आणि ह्याच्यामध्ये ओरॅकल हरतोय, ह्याच्यामध्ये जावास्क्रिप्ट रन होतो. सो दिस इज वेब टियर, दिस इज डेटाबेस टियर. सो पुट अ फायरवॉल रूल्स दॅट ब्लॉक्स द ट्रॅफिक बिटवीन देम. सो आम्ही सगळं रिकमेंडेशन देतो आणि ही जस्ट क्लिक्स इट अँड फायरवॉल रूल रेडी होतात. सो द वे यू थिंक अबाउट युअर प्रॉडक्ट राईट, ते इझिली कसं कन्झ्युम करता येईल, फॉर एक्झाम्पल ते युजरला युजफुल कसं होईल, अशा गोष्टी तुम्ही हे केला. मग आता हे कंपनीनं हे केलं की कंपनी पण प्रश्न विचारते की जस्टिफाय कर की हा वाय इट इज व्हॅल्युएबल टू द कस्टमर्स वगैरे. मग मी केलेला पेटंट कसं, मग ते जस्टिफाय करावं लागतं की ही जी आयडिया आहे त्याने युजरला किती इझी होईल. की लेट्स से की त्याची थाउजंड्समध्ये वर्कलोड असेल, प्रत्येक वेळी तो नोटीस करणार की अच्छा इथं ओरॅकल चालतं, हे ते. वी आर गिव्हिंग अ रेडीमेड सोल्युशन. तो क्लिक केला की ते एन्फोर्स होणार. सो इट इज माइंडसेट की तुम्ही कसा विचार करता तुमच्या ह्याच्याबद्दल. तुम्ही युजरसाठी कन्व्हिनियन्ससाठी विचार करता का, म्हणजे हाऊ इट इज युजफुल फॉर द युजर, हाऊ इट इज बेनिफिशियल, की ह्यानी कॉस्ट कशी कमी होईल वगैरे. पेन पॉईंट आयडेंटिफाय करून त्याचं पेन पॉईंट्स ॲड्रेस करणं. सो यू डोंट हॅव टू गो आउट ऑफ द वे पेटंटसाठी. तुम्ही आहे त्या गोष्टीत पण पेटंट टाकू शकता आणि इट इज बेसिकली इट विल हायलाईट यू ऑल्सो इन टर्म्स ऑफ व्हेरी नाईस. आता बरेचसे माझे मित्रसुद्धा, मी 2007 पासआउट आहे, बरेचसे माझे मित्रसुद्धा आज बाहेर MS करून वगैरे सेटल झालेले वगैरे आहेत. तिथं चायनीज प्रोग्रामर्स पण फार ॲग्रेसिव्हली सगळीकडं कॉन्कर करायला लागले आहेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये. इंडियन्स आणि चायनीज दे आर टेकिंग ओव्हर द एंटायर सॉफ्टवेअर इंडस्ट्री. तुमचा काय अनुभव आहे? चायनीज प्रोग्रामर्स हे आपले कॉम्पिटिशन असतील येणाऱ्या काळामध्ये? सो मी बीजिंग टीम बरोबर बरंच काम केलेलं आहे. बीजिंग चायनामधली टीम आहे आणि चायनीज पण आहेत आमच्या कंपनीमध्ये सिलिकॉन. कारण ब्रॉडकॉमचे ऑफिस चायनामध्ये पण आहे तुमच्या कंपनीत. VMwareचं पण होतं. सो बीजिंग टीम आहे. सो टू बी ऑनेस्ट, एक्सेप्ट लँग्वेज बॅरियर दे आर बेटर दॅन अस. सो त्यांचा लँग्वेज बॅरियर असतो कारण ते चायनीजच शिकत असतात, इंग्लिश आपल्या इतकं येत नाही त्यांना.
त्यांना इंग्लिश अप्लाय इतकं आलं असतं तर इंडियन्सना एवढे जॉब मिळाले नसते बाहेर. येस. सो कारण त्यांची जी टेक्निकल डेप्थ असते किंवा त्यांची जे थरो विचार डिटेल ओरिएंटेड असतात फार, ते वरवर काहीच नाही बोलत. म्हणजे एखादं मी एस्टिमेट त्याला विचारलं की किती दिवस लागेल तर तो खूप डिटेलमध्ये जाऊन सांगतो मला की इथं मला हे चेंज करायचं आहे, ह्या फाईल्स चेंज करायच्या आहेत, इथं हे चेंज लागेल. ते खूप थरो असतात. म्हणजे त्यांचं जे असतं ना खूप ॲनालिटिकल आणि खूप डिटेल ओरिएंटेड असतात आणि दे वर्क व्हेरी व्हेरी हार्ड दॅन अस. म्हणजे तिथं मध्ये 996चा कन्सेप्ट होता. 996 ती जॅक मा माहिती आहे का? सो जॅक मा अलिबाबा. सो दे टिपिकली वर्क 996 का ॲटलिस्ट 9 hours अ डे, नाही 6 days अ वीक, 9 hours का 1296 असं काहीतरी होतं. सो दे वर्क हार्डर दॅन अस आणि दे मला आय डोंट नो त्यांची एज्युकेशन सिस्टम कशी आहे, पण दे आर मोर ॲनालिटिकल आणि मोर डिटेल ओरिएंटेड. तर तेवढे आपण एफर्ट डिटेलमध्ये जाऊन घ्यायचे देत नाही. मी एक छोटंसं आउट ऑफ क्युरिओसिटी माहिती घेण्यासाठी मी बऱ्याच वेळा इंटरनेटवर सर्च केलं की चायनीज एज्युकेशन सिस्टीम हाऊ इज इट डिफरंट फ्रॉम इंडियन एज्युकेशन सिस्टीम. तर त्याच्यामध्ये त्यांना मॅथमॅटिक्स जे हायर मॅथमॅटिक्स जे असतं, डेरिव्हेटिव्ज आणि इंटिग्रेशन आपल्याला इंट्रोड्यूस होतं 11वी-12वीमध्ये वगैरे. आता त्यांना ते फार 8वीपासून 9वीपासून वगैरे ते इंट्रोड्यूस झालेलं असतं. आणि म्हणजे ते हायर लेवल ऑफ दे लर्न हायर लेवल ऑफ मॅथमॅटिक्स ॲट अ व्हेरी अर्ली एज. मला असं वाटतं कॅन दिस बी अ रिझन? तुम्हाला असं तो कुठं फरक जाणवतोय किंवा असं काय? आय डोंट नो. म्हणजे मी त्यांची कशी हे नाही केलं. मला असं वाटतं की आपल्याकडे काय होतं की स्पेशलायझेशन मुलांना ट्रिग्नॉमेट्री वगैरे त्यांना खूप लवकर शिकवलं जातं. पण मला असं वाटतं दे माइट बी चुझिंग पीपल की हे जे करतील मॅथमॅटिक्स, कारण 8वीच्या मुलांना हे शिकवणं सगळ्या मुलांना झेपणार नाही ते. सो ॲटलिस्ट मला जर्मनीचं फॉर एक्झाम्पल हे माहिती आहे की तिथं 4थी नंतर पॅरेंट्सना बोलवतात आणि दे ट्राय टू आयडेंटिफाय की तो मुलगा कशात चांगला आहे, वेदर ही इज इन स्पोर्ट्स, वेदर ही इज इन आर्ट्स, वेदर ही इज इन मॅथ्स अँड सायन्स, अँड बेस्ड ऑन दॅट 5वी-6वीपासूनच ते स्पेशलायझेशन करतात. प्रॉबॅबली चायनामध्ये तसं असावं. आपल्याकडे हे सगळं 10वी नंतर चालू होतं, राईट? सो माइट बी समथिंग रिअली गुड ॲट मॅथ्स कॅन कोप अप ऑल दीज थिंग्स इन 8th स्टँडर्ड. सो मे बी तसं असतं. दे आर व्हेरी टेरिबली एक्सलंट इन मॅथमॅटिक्स. कारण माझा धाकटा भाऊ रोहित आता तो पर्ड्यू युनिव्हर्सिटीमध्ये होता. त्याचं आफ्टर 12th ही वेंट देअर इंजिनिअरिंग करायला. तर तो सांगायचा की चायनीज पोरं ही मॅथमॅटिक्समध्ये बाप असतात, लय भारी स्कोर असो, पण इतर सब्जेक्ट्समध्ये एकदम टाय फीस असतात त्यांनी. म्हणजे कदाचित इंग्लिश लिहिता येत नाही त्यांना वगैरे म्हणून. पण ते ॲनालिटिकल आणि डिटेल ओरिएंटेड खूप स्ट्रॉंग असतात. ते हे चायनीज प्रोग्रॅमर्स म्हणून किंवा चायनीज कंपनीज वगैरे आता आर दे अ थ्रेट टू इंडियन सॉफ्टवेअर इंडस्ट्री म्हणून? नॉट रिअली. थोडीफार आहे. म्हणजे सिलिकॉन व्हॅलीमध्ये सम जॉब्स आर टेकन बाय चायनीज पीपल. पण त्यांचा मेन प्रॉब्लेम असा येतो की सर्टन लेवलनंतर ग्रो व्हायला, राईट, तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल लागतात. म्हणजे ॲज अ प्रॉडक्ट मॅनेजर, ॲज अ VP यू शुड बी इफेक्टिवली एबल टू कम्युनिकेट टू द टीम अँड अदर स्टेक होल्डर्स. सो ते त्यांच्याकडे अजून खूप लॅकिंग आहे. त्यामुळे ते हायर पोझिशनला जास्त वरती जात नाही आहेत अजूनही. खालच्या बेसला भरपूर आहेत चायनीज. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता करिअर ग्राफमध्ये पुढं जात असताना तुम्ही पण आता पीपल मॅनेजमेंट करत असता आणि टेक्निकल कोडिंग जसं मगाशी आपण चर्चा केली, तर विच वुड यू पर्सनली प्रेफर? फर्स्ट ऑफ ऑल मी पीपल मॅनेजमेंट नाही करत. आफ्टर 22 years ऑफ वर्क नाही, मी टेक्निकली लीड करतो लोकांना. सो पीपल मॅनेजमेंटमध्ये लोकांच्या सुट्ट्या कधी आहेत किंवा ह्या गोष्टी नाही मी करत. आय एम जस्ट कन्सर्न की त्यांना काम काय द्यायचं आणि त्यांचे टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आणि मला असं वाटतं की ॲज अ इंजिनियर यू शुड स्टे टेक्निकल रादर दॅन पीपल मॅनेजर, बिकॉज मी जसं म्हटलं की पीपल मॅनेजर जॉब इज गेटिंग रिडंडंट. Companies are no more preferring, they are laying off people manager because they don't add much value to the company. ओके. आपल्या नॉर्मल इंजिनिअरिंगच्या सिलेबसमध्ये मी जरा तिकडं वळवतो, जरा ॲकॅडेमिक्सकडं वळतो. जरा बरंचसं इंडस्ट्रीची चर्चा झाली. ॲकॅडेमिक्समध्ये 4 वर्षाचा आपला इंजिनिअरिंगचा कोर्स. त्या 4 वर्षामध्ये पहिलं वर्ष बेसिक इंजिनिअरिंगमध्ये सगळीच मुलं एकच सिलेबस शिकतात. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचा, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा फर्स्ट इयर कॉमन इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स असतात. सगळं इंट्रोडक्शन पार्ट असतो तुम्हाला. त्याच्यानंतर मग सगळं ब्रांचिंग होतं आणि स्पेशलायझेशन्समध्ये आपापले ते पुढं बिझी राहत असतात. तर त्या सिलेबसच्या स्ट्रक्चर्समध्ये जे टॉपिक्स आजच्या तारखेला आहेत ते कितपत रेलेवंट आहेत इंडस्ट्रीसाठी? फॉर एक्झाम्पल मी मुद्दामून लिहून घेतलेला आहे, फर्स्ट इयरची मुलं म्हणजे
11वी-12वीला एक नवीन प्रकरण इंट्रोड्यूस होतं त्यांना डेरिव्हेटिव्ज आणि इंटिग्रेशनचं. आणि डेरिव्हेटिव्ज आणि इंटिग्रेशन, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ज, इंटिग्रेशनचे मग पुढचे त्याचे बरेचसे त्याचे ब्रँचेस चालू होतात. आणि त्यामध्ये मग फुरियर्स ट्रान्सफॉर्म, लॅपलासेस ट्रान्सफॉर्म्स, मग टेलर्स सिरीज, मॅक्लॉरन्स सिरीज, आता मॅट्रायसेस असतात. हे M1, M2, M3, M4 हे प्रकरण म्हणजे आजच्या इंजिनियर्सना तुम्ही विचारला तर अखंड इंजिनिअरिंगमध्ये हेच टेरर सब्जेक्ट्स म्हणून आयडेंटिफाय असतात. तर ह्या टेरर सब्जेक्ट्सचा कितपत प्रॅक्टिकली ॲप्लिकेशन असतं तुमच्या वर्किंग प्रोफेशनल लाईफमध्ये? सो जे आपण इंजिनिअरिंगला फर्स्ट पहिल्या वर्षी शिकतो किंवा M1, M2, M3, M4 जे शिकतो राईट, त्याचा 0% ॲप्लिकेशन असतं इंडस्ट्रीमध्ये. तुम्ही तुमच्या 22 वर्षामध्ये एकदाही वापरलेलं नाही आहे. ॲशलॉन फॉर्म किती वेळा वापरलाय? तुम्ही टेलर्स सिरीज किती वेळा वापरलाय? कधीच नाही वापरलं. कधीच नाही. मग तुम्ही फुरियर्स ट्रान्सफॉर्म्स वगैरे? कधीच नाही. सो डोंट यू थिंक इट इज रिडंडंट? हे असू नये? ते असू नये असं नाही म्हणता येणार. त्याचं कारण असं आहे की ॲकॅडमिक्स डोंट नो की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये कुठं जाल, राईट. सो लेट्स से की समवन गोज इन टू ChatGPT टीम जे मॅथमॅटिकल मॉडेल्स तयार करतात, हे लार्ज लँग्वेज मॉडेलचे, त्याला त्या गोष्टी लागू शकतात तिथे. ठीक आहे. स्टॅटिस्टिक्स जे असतं किंवा मॅथमॅटिक्स असतं, इट इज द कोअर ऑफ दिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल, राईट. सो तिथे 2% मुलं जातात. 2% काय म्हणजे 1% जरी पकडलं, त्या 2% मुलांच्यासाठी या सगळ्या संबंध सॉफ्टवेअर इंजिनियर कम्युनिटीला हे टेरर सब्जेक्ट फेस करायला लागतात. 97 to 98% पीपल डोंट यूज इट. इनफॅक्ट जे कोअर कम्प्युटर सायन्स सब्जेक्ट्स आहेत, डेटा स्ट्रक्चर्स, अल्गोरिथम्स वगैरे, ते पण प्रॅक्टिकली डे टू डे कोडिंगमध्ये हार्डली यूज होतात. ते मोस्टली इंटरव्ह्यूजच्या वेळी वगैरेच विचारले जातात. पण इट इज गुड टू नो यू बिकॉज अंडरलाईन स्ट्रक्चर तेच असतं, फंडामेंटल्स. नाव वेन वी से की बाबा हे कशाला करायचं M1, M2, M3, M4, कारण ते 1% लोकच कोण कुठेतरी वापरते. सो मला असं वाटतं की ज्यावेळी ॲज अ स्टुडंट जो म्हणतो की मला हे इंडस्ट्रीमध्ये वापरत नाही, कशाला शिकायचं, आणि बट कंपनीज लुक ॲट युअर मार्क्स ऑल्सो, राईट, की तुमचे सेमिस्टरमधले मार्क्स कसे आहेत. सो तुम्ही फार असं प्रिन्सिपलिस्टिक होऊ शकत नाही की हे वापरत नाही तर काय करायचं. युअर ड्युटी आय थिंक इज गेटिंग अ गुड मार्क्स बिकॉज दॅट शोज युअर कॅरेक्टर ॲज अ स्टुडंट. कारण तुम्ही हे नाही बघितलं पाहिजे की बाबा हे पुढे यूज होतंय की नाही, तुम्ही जे दिलंय ते किती व्यवस्थित करता, राईट. असा फॉर एक्झाम्पल मी माझ्या हाताखाली डिफाईन्स युअर कॅरेक्टर. एक्झॅक्टली, की मला त्याच्यातून त्याची इंटिग्रिटी आणि हे कळते, राईट. सो दॅट इज द रिझन कंपनीज लुक ॲट द मार्क्स. त्याच्यातून त्यांना डायरेक्ट यूज काही नसतो, पण ॲटलिस्ट इट टेल्स यू की बाबा हा सिन्सिअर आहे, हॉनेस्ट आहे किंवा इंटिग्रिटी आहे. सो माझ्या कधी कधी कंपनीत असं काम होतं की यार हे करायची खरंच गरज आहे का, पण ॲज अ हायर लेवल इंजिनियर मला माहिती असतं की हे उपयोगी होऊ शकतं, राईट. सो तू ते किती व्यवस्थित करतोस दॅट पर्सनल ट्रेट आयडेंटिफाय काय करायचे हे टूल्स आहे सर. तर तुम्ही म्हणजे उगीच क्वेश्चन असं करायचं की हे यूज होतंय की नाही वगैरे. आय थिंक ॲट स्टुडंट लेवल यू शुड नॉट डू इट. ॲट अदर लेवल यस यू कॅन थिंक अबाउट की बाबा हे प्रॅक्टिकली किती यूज होतं. तर वाय डोंट वी रिप्लेस दिस सब्जेक्ट्स विथ अदर्स रेलेव्हंट सब्जेक्ट्स? दॅट आय कॅनॉट कमेंट. टीचर्स ना तुम्ही काय सजेशन द्याल जे आता 2-2, 3-3, 4-4 तास यूट्यूबवरती घालवतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय सजेशन द्याल? की मोबाईलचा वापर भरपूर झालेला आहे, प्रत्येकाचा स्क्रीन टाईम आज चेक केला तर 2-3 तासाच्या खाली नाही आहे, कुणाचाही घ्या तुम्ही, म्हणजे अक्रॉस ऑल एजेस, नॉट ओनली यंगस्टर्स. तर यंगस्टर्सना तुम्ही काय सजेशन द्याल की हाऊ शुड दे यूज इंटरनेट फ्रॉम द कॉन्टेक्स्ट ऑफ आताची सॉफ्टवेअर इंडस्ट्री, स्पेसिफिकली फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, याच्यामध्ये काय बघावं त्यांनी, कुठले चॅनल्स फॉलो करावेत किंवा काय टाईपची इन्फॉर्मेशन हंट करावी? मला असं वाटतं की हे टूल आहे, इंटरनेट हे टूल आहे ना, ते तुम्ही कसं यूज करता याच्यावरती आहे. म्हणजे तुम्ही एक्स्ट्रीमली युजफुल पण यूज करू शकता, एक्स्ट्रीमली वर्स्ट वेनी पण यूज करू शकता, राईट. आता फॉर एक्झाम्पल यूट्यूबवरती तुम्ही चांगले व्हिडिओज पण बघू शकता जे ॲक्च्युली अकॅडमिकली कम्प्युटर सायन्सचे प्रोफेसर्स असतात, किंवा नॉर्मल तुम्ही जरी हे बघितलं, राईट, पायथॉन प्रोग्रामिंग, गो प्रोग्रामिंग शिकू शकता. एव्हरीथिंग इज ॲट युअर फिंगर टिप्स, जी लिबर्टी आम्हाला नव्हती. सो ते तुमच्या ह्याच्यावरती आहे की तुम्ही त्याचा यूज कसा करणार, राईट. अँड देन अपार्ट फ्रॉम यूट्यूब तुम्ही मीडियम यूज करू शकता,
बऱ्याच गोष्टी यूज करू शकता. लिंक्डइन यूज करू शकता. लिंक्डइनमधनं तुम्ही कनेक्शन बनवू शकता की बाबा पुण्यात हा काम करते त्याच्याशी कनेक्ट करून ॲटलिस्ट तुम्ही डिस्कस करा, हे करा. ट्राय टू इन्क्रीज युअर नेटवर्क. सो तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये पुढे जाण्यासाठी फक्त तुम्ही काम करणार, मी माझं काम करणार, घरी जाऊन झोपणार. यू ऑल्सो नीड टू हॅव अ फ्रेंड सर्कल, नेटवर्क लाईक माइंडेड. कारण तुमचं नेटवर्क आता मी आहे, बऱ्याच दुसऱ्या कंपन्यांमध्ये माझे मित्र हे करतात काम, राईट. तिथे ऑपॉर्च्युनिटी असेल तर मला कळते किंवा मी त्यांना माझा CV पाठवू शकतो. सो नेटवर्किंग इज इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट, वी निग्लेक्टेड, बट इट इज इम्पॉर्टंट की तुमचे अक्रॉस स्पेक्ट्रम फ्रेंड्स असले पाहिजेत. सो गिव्ह दॅट टू इम्पॉर्टन्स. सो इन्स्टेड ऑफ स्पेंडिंग टाईम ऑन फेसबुक, गो अँड ॲक्च्युली फिजिकली सी किंवा हे करा फ्रेंड्सना. फेसबुक आणि सोशल मीडिया, राईट, हा खूप वायडर टॉपिक आहे आणि इट इज ॲक्च्युली इट इज मेंटली पण डिटोरिएटिंग आहे. सो बेसिकली फेसबुक इट्स लॉट ऑफ टाइम, इट कन्झ्युम्स लॉट ऑफ टाईम. इट इज अ फेक बुक ॲक्च्युली, कारण तो तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह साईड दाखवतो प्रत्येकाच्या, रिॲलिटी ती नसते. आणि लिंक्डइनवरती पण डोंट गो बाय द डेझिग्नेशन वगैरे. समज आपल्याला असं वाटतं की हा VP बनला, खूपच पुढे गेला वगैरे. सो सोशल मीडिया तुम्हाला खूप एखाद्याचं रोजी पिक्चर दाखवत असतात, विच इज नॉट द रिॲलिटी. यामध्ये आपण स्वे होऊन जातो आणि देन मेंटली कम्पेअर करायला लागतो. हा एक ड्रॉबॅक आहे त्याचा. आणि मला असं वाटतं की त्या एजमध्ये तुम्ही हे असे प्रोजेक्ट्स करणे, राईट, जसे तुम्ही करता, कम्प्युटर सायन्स फंडामेंटल्स फर्निश करणे, ह्याच्यावरती फोकस ठेवायला पाहिजे. आय डोंट थिंक की आमचे कॉम्पिटिशन जे आता कॉलेजमधले कॉम्पिटिशन्स असतात, कॉम्पिटिशन म्हणजे वन कॉलेज कम्पीट्स विथ अदर कॉलेज. आता तसं तेवढा सिनारिओ मर्यादित राहिलेला नाही. आता कॉलेजेस हॅव टू कम्पीट विथ ऑनलाईन ट्युटर्स. यूट्यूबवरती कदाचित एखादा टॉपिक कॉलेजमधल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केला जातो आणि मग स्टुडंट्स वर्गात दुर्लक्ष करायला चालू करतात, अरे नाही ते आपण यूट्यूबवरनं शिकूया म्हणून. हे मी फार इट इज व्हेरी प्रिव्हेलंट नाव. आणि हे उद्याची कॉलेजेस आणि हे जे इन्स्टिट्यूट्स आहेत ह्यांची कॉम्पिटिशन मला ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वाटत आहे. सो व्हॉट डू यू थिंक दिस इज द एंटायरली चेंजिंग द एज्युकेशन सिनारिओ? नाही, नॉट नेसेसरी. पण हे जे शिकण्याचं जे मेथड आहे त्या गोष्टी चेंज होतात आणि त्या चेंज होतील, व्हायला लागलेत. पण बेसिकली ॲट द एंड ऑफ डे पीपल नीड डिग्री फ्रॉम द युनिव्हर्सिटी, राईट. सो त्यासाठी ते कॉलेजला येतील. दुर्लक्ष करायचा जो पार्ट आहे कॉलेजेसना आणि फोकसिंग मोर ऑन ऑनलाईन ट्युटर्स आणि ऑनलाईन ट्युटोरियल्स, वेगवेगळे सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती उपलब्ध होतात. युडेमी आहे, कोर्सिवा आहे, बरेचसे कोर्सेरा आहे. बरेचसे प्लॅटफॉर्म्सवरती तुम्हाला आज 500 आणि 1,500 रुपये, 1,500 रुपये, 2,000 रुपये, 500 रुपयेपासून तुम्हाला कोर्सेस, कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्सेस अवेलेबल आहेत. सो डोंट यू थिंक दॅट दीज आर कॉम्पिटिशन टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स फॅक्ट द सॉफ्टवेअर इंडस्ट्री? उद्या समजा कमी मार्क असलेला पोरगा आहे पण त्यानं काही असे सर्टिफिकेशन कोर्सेस केला आहे, तर कंपनीज त्याला प्रेफर करणार काय? चांगल्या कॉलेजमधनं पासआउट झालं त्याला प्रेफर? खूपच सिम्पल आन्सर आहे, चांगल्या कॉलेजमधनं पासआउट झालेलं त्याला प्रेफर करणार. म्हणायचं आहे की ते सर्टिफिकेशन मिळवणं इतकं अवघड गोष्ट नाही आहे, रादर दॅन एक डिग्री मिळवून कन्सिस्टंटली चांगले मार्क मिळवणं. कारण ॲक्च्युली आपल्या डिग्रीमधले सब्जेक्ट हे डिफिकल्ट असतात. M1, M2, M3, M4, डेटा स्ट्रक्चर्स, कम्प्युटर नेटवर्क्स हे ॲक्च्युली डिफिकल्ट सब्जेक्ट असतात. पायथॉन सर्टिफिकेशन करणं इज नॉट अ बिग डील. सो कंपन्याज कधीही प्रेफर नाही करत सर्टिफाईड फ्रॉम अ ऑनलाईन प्लॅटफॉर्म. इट कॅनॉट एव्हर रिप्लेस द डिग्री फ्रॉम अ युनिव्हर्सिटी. अच्छा, सो युनिव्हर्सिटीज आर एव्हरग्रीन. It involves a lot of hard work actually. Certification doesn't involve that persistence and hard work. जोपर्यंत हा हार्डवर्क आणि परसिस्टन्स हा फॅक्टर असेल तोपर्यंत युनिव्हर्सिटीजना व्हॅल्यू असणार, तुम्ही असं म्हणता. काही बुक्स वगैरे तुम्ही रिकमेंड कराल आमच्या स्टुडंट्सना रीड करण्यासाठी? मी जसं सांगितलं, राईट, बडिंग इंजिनियर्स आहेत आमचे, त्यांच्यासाठी तुम्ही काय रिकमेंड कराल, म्हणजे स्पेसिफिक सॉफ्टवेअर डोमेनमधले वगैरे? ग्रॉकिंग अल्गोरिथम, त्याच्यानंतर कम्प्युटर नेटवर्क्स आहे अँड्र्यू टॅननबर्नचं. हाऊ आर दे डिफरंट फ्रॉम अवर टेक्स्ट बुक्स वगैरे? तो ग्रॉकिंग अल्गोरिथमचं असं आहे की डेटा स्ट्रक्चर अल्गोरिथम ते थोडं फन वेनी हे करतात, डिस्क्राईब करतात. सो दे गिव्ह यू अ सिच्युएशन आणि ते त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही अल्गोरिथम कसं वापरतात ते स्टोरी फॉर्मॅटमध्ये, रादर दॅन की हे अल्गोरिथम आहे. आणि ते एक एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता कसं? सो जसं एक नॅपसॅक अल्गोरिथम आहे. सो नॅपसॅक अल्गोरिथममध्ये तुम्ही काय करता की सगळ्यात बेस्ट काय आहे, म्हणजे तुम्हाला स्लॉट, लेक्चरचे स्लॉट हे करायचे, तर सगळ्यात आधीचा कुठला संपतोय तो घ्यायचा, त्याच्यानंतरचा आधीचा कुठला संपतोय ते. सो तो पूर्ण 10 स्टेप विचार न करता प्रत्येक स्टेपला ऑप्टिमाइज सोल्युशन घ्यायचं आणि त्याच्यानंतर पुढचा विचार करा, असं एक अल्गोरिथम आहे.
तर त्याच्यात त्यांनी मग तो एक चोर जातो सुपर मार्केटमध्ये, मग त्याला मॅक्सिमम व्हॅल्यूचं, कारण त्याच्याकडे बॅग एवढीच आहे, तर मॅक्सिमम व्हॅल्यूची वस्तू कशा टाकेल हे अल्गोरिथम, म्हणजे हा प्रश्न आहे. मग रिअल लाईफ अॅनालॉजीशी कनेक्ट करून ते शिकवतात. एक बुक आहे, सो इट इज ॲक्च्युली गुड फॉर इंटरव्ह्यू. इट इज रिअली गुड. ते US मधल्या एका लेडीने लिहिलेलं आहे आणि ते प्रत्येक जण जो फॅंगमध्ये जातो ना तो बऱ्यापैकी फॉलो करतो. ते क्रॅकिंग द कोडिंग इंटरव्ह्यू. क्रॅकिंग द कोडिंग इंटरव्ह्यू. क्रॅकिंग द कोडिंग इंटरव्ह्यू. त्यांना प्रॉडक्ट मॅनेजर व्हायचं, त्यांच्यासाठी क्रॅकिंग द PM इंटरव्ह्यू असं एक आहे. तर क्रॅकिंग द कोडिंग इंटरव्ह्यूज आहे बायबल, म्हणजे इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी. ते प्रेफर करा. ते इट इज अ मस्ट. इफ यू वॉन्ट टू क्लिअर अ गुड इंटरव्ह्यू, इट इज अ मस्ट. आपल्या DKTमध्ये आपण बरेचसे अदर दॅन अकॅडमिक्स असे इंडस्ट्रीच्या बरोबर इंटरॅक्टिव्ह सेशन्स अरेंज करत असतो. आज तुम्ही देखील आला होता, तुम्ही आपल्या स्टुडंट्सबरोबर इंटरॅक्ट केला. ते बरेचसे स्टुडंट्स लाईव्ह प्रोजेक्ट्सवरती काम करायला लागलेत. बरेचसे सॉफ्टवेअरमधले काही प्रोडक्ट डिप्लॉयमेंटपर्यंत गेलेले आहेत, काही इनिशियल फेजमध्ये आहेत. जवळपास 13-14 प्रोजेक्ट्स आपले स्टुडंट्स इथं एक्झिक्यूट करत आहेत ह्या स्टार्टअप कट्ट्यामध्ये. तर तुम्हाला काय वाटतं की असे इनिशिएटिव्स कसे असायला पाहिजेत? हाऊ शुड दे बी ड्रिवन? किंवा आता तुम्ही बघितलं ह्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट्स तुम्ही सजेस्ट कराल? सो मला असं वाटतं की इट इज ॲक्च्युली अ गुड इनिशिएटिव्ह. म्हणजे कुठंतरी काहीतरी स्टार्ट व्हायला पाहिजे, रादर दॅन की मुलं येतात, शिकतात आणि जातात, राईट. सो देअर हॅज टू बी पुश फ्रॉम द इन्स्टिट्यूट की बाबा आपण मुलांसाठी काहीतरी करतो, सो दॅट दे विल गेट एक्सपोजर. कारण ऑलरेडी आपल्याकडच्या मुलांकडं एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असतो की शिवाजी युनिव्हर्सिटी आहे, एक्स कॉलेजमध्ये आहे, राईट. सो तुम्ही त्यांना हा कम्फर्ट दिला पाहिजे की दे आर ॲक्च्युली ऑल्सो कॅपेबल. आणि तो कुठून मिळतो की ते सांगून नाही मिळणार. वेन दे डू दिस प्रोजेक्ट्स, वेन दे कोलॅबरेट विथ इंडस्ट्री, राईट, तो कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली बिल्ड होत जातो. सो जसं तुम्ही एक्झिक्यूट करता तसा तुमचा तो कॉन्फिडन्स बिल्डअप होत जातो. मला असं वाटतं की हे कंटिन्यू केलं पाहिजे. तुम्ही लोकांना असं इंडस्ट्रीमधल्या बोलवलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की म्हणजे या मुलांचे फॉर एक्झाम्पल यू कॅन ॲक्च्युली अरेंज मॉक इंटरव्ह्यूज वगैरे. मी पण कधीतरी घेऊन येऊ शकतो. बिकॉज व्हॉट आय फेल्ट जेव्हा मी त्यांच्याशी बोललो की त्यांना गोष्टी करतोय पण का करतोय हे अजून ते विचारत घेत नाही आहे, का करतोय एखादी गोष्ट. आणि सेकंड ॲस्पेक्ट मला असा वाटला की दे नीड टू थोडंसं इंग्लिश कम्युनिकेशनसाठी. सो वेन दे डू दिस थिंग्स, राईट, यू कॅन एन्फोर्स देम टू ब्रेनस्टॉर्म इन इंग्लिश वगैरे. कारण इंटरव्ह्यूज घेताना ॲटलिस्ट वी डोंट सी की तुम्ही फार फ्लुएंट आहे की नाही, बिकॉज यू आर अ इंजिनियर, यू आर नॉट अ HR पर्सन ऑर सेल्स पर्सन, राईट. बट ही शुड बी एबल टू कम्युनिकेट विथ प्रॉडक्ट मॅनेजर्स, विथ द अदर टीम, राईट, इन इंग्लिश. बेसिक कम्युनिकेशन स्किल्स असले पाहिजे. मलाही असंच वाटायचं की यार मोठ्या इंग्लिशमध्येच बोलतात वगैरे, आपल्याला जमेल की नाही. पण इट इज जस्ट अ मॅटर ऑफ एक्सपोजर आणि प्रॅक्टिस, नथिंग एल्स. पण तो कॉन्फिडन्स गरजेचा असतो. थँक्यू फॉर दिस प्रोलॉंग्ड इंटरॅक्शन. मी तुमचा आज खूप वेळ घेतला आहे, पण खूप मजा आली आज तुमच्यावर गप्पा मारताना. आणि आय होप आमच्या प्रेक्षकांना देखील खूप त्यातनं इन्साईट्स मिळाले असतील. आणि विशाल दादा, यू आर ऑलवेज वेलकम ॲट आवर इन्स्टिट्यूट. कधीही तुम्ही येऊ शकता. आणि आजचं इंटरॅक्शन जे झालं, आजचं इंटरॅक्शन, त्याला हाऊ विल यू रेट इट आउट ऑफ 10? मी रेट करू का तुम्ही रेट करणार? हू शुड रेट इट? आय थिंक इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा आणि आय थिंक मे बी 7-8. ओके, वी विल स्ट्राईव्ह हार्ड फॉर 10 नेक्स्ट टाईम. फाईन. तर दादा, हे होते विशाल चौगुले. ब्रॉडकॉममध्ये प्रिन्सिपल इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत आणि DKTसाठी खास मुलांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी आज आपल्यासोबत आलेले आहेत DKT टेक बाईटमध्ये. थँक्यू दादा. थँक्स फॉर युअर इंटरॅक्शन. थँक्यू.